the Lord. देवाला धन्यवाद. Amen. God is a wonderful God. देव चांगला देव आहे. Amen. आमेन. He does so many wonderful things for us. तो किती सारी अद्भुत कर्म आपल्यासाठी करतो. Amen. आमेन. The love that enters eternity. अशी प्रीती जी अनंत काळात प्रवेश करते. The love that enters eternity. अनंत काळात प्रवेश करणारी प्रीती. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 3 verse 11. उपदेशक याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन यावेळेला आपण सर्वांनी काढूया. God has made everything beautiful in its time. त्याने सर्व काही त्या त्या समयी सुंदर केलेले आहे. And He has put eternity in our hearts. आणि त्याने आपल्या हृदयात अनंत काळ ठेवलेला आहे. We are eternal beings. आपण अनंत काळातली माणसं आहोत. Animals are not eternal beings. जनावरं अनंत काळातली नाहीयेत. But we are eternal beings. पण आपण मात्र अनंत काळातले आहोत. And if God has planted eternity inside our hearts, आणि देवाने जर आपल्या हृदयाच्या आत अनंत काळ ठेवलेला आहे, then we are not called to live like people who only have time. तर आपल्याला ज्या लोकांकडे फक्त वेळ आहे अशा लोकांसारखं जगायला बोलावलेलं नाही. Amen. आमेन. We have to live in eternity. तर आपल्याला अनंत काळामध्ये जगायचं Our आहे. perspective should be eternity. आपले दृष्टिकोन सगळे अनंत काळातले असले पाहिजेत. Because we are called to live like people who have forever. कारण की आपल्याला अशा लोकांसाठी अशा लोकांसारखं जगायला बोलावलंय की जे अनंत काळातले लोक आहेत. आपण अनंत काळातली माणसं आहोत. Say, I am forever people. म्हणा मी कायमचा माणूस आहे. I म्हणा am forever person. मी कायमचा व्यक्ती आहे. You're not people of time. तुम्ही वेळेत बांधलेली माणसं नाही. You are people of eternity. तुम्ही अनंत काळातली माणसं आहात. Heaven and earth will pass away, स्वर्ग आणि पृथ्वी निघून जाईल, but you will never pass away. पण तुम्ही मात्र कधीही नाहीसे निघून जाणार नाही. Yes, you will shift your location, तुमचा परिसर बदलेल, पत्ता बदलेल, but you will live forever. पण तुम्ही कायम जगणार आहात. And so to live for eternity means तर अनंत काळात जगणे म्हणजे that you need to make decisions that make sense beyond the grave too. तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागतील की ज्या निर्णयांचा परिणाम आपण कब्रस्थानामध्ये गेल्यानंतर त्याच्या पलीकडे सुद्धा होतील. Because the world will live only up till the grave. कारण जग आणि जगातली माणसं केवळ कब्रस्थानापर्यंत जिवंत असणार आहेत. कब्रस्थानात मरूनच माणूस जातो. For them, the life is till the grave. आणि त्यांचं जीवन कब्रस्थानापर्यंतच आहे. Because they don't know the complete truth. कारण त्यांना संपूर्ण सत्य माहित नाहीये. Our life never ends in the grave. पण आपलं जीवन कधीही असं कब्रस्थानात संपणार नाही. In fact, it begins from the grave. उलट पक्षी आपलं जीवन कब्रस्थानातून सुरू होतं. Amen. आमेन. From time we enter into eternity. आणि वेळेतून आपण अनंत काळात प्रवेश करतो. Praise God. देवाला धन्यवाद. That means म्हणजे to invest in what follows you into heaven. स्वर्गामध्ये तुझ्या मागे मागे जे येणार आहे त्याच्यात गुंतवणूक करणं. Amen. Amen. You have to now start investing in eternity. म्हणजे अनंत काळात तू आता गुंतवणूक करायला हवी आहे. You have to stop investing in time. तुला वेळेमध्ये काळामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. It means म्हणजे you have to build what fire cannot burn. आग ज्याला जाऊ शकत नाही असं काहीतरी तुला बांधून पूर्ण करावं लागेल. You have to build what time cannot erase. वेळ ज्याला खोडू शकत नाही असं तुला बांधून उभं करावं लागेल. You have to build something that death also cannot interrupt. आणि असं काहीतरी तुला बांधून उभं करावं लागेल की ज्याच्यामध्ये मृत्यू सुद्धा काही अडचण किंवा लुडबुड करणार नाही. Praise God. आमेन. We have to now see beyond time. आता आपल्याला वेळेच्या आणि काळाच्या पलीकडे पाहावं लागेल. Because the day you are born again, कारण ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला you don't only think of grave. त्या दिवसापासून आपण केवळ कब्रस्थानाचा किंवा कबरेचा विचार करायचा नाहीये. You don't even just think that grave is my end. की कबर माझा अंत आहे किंवा कब्रस्तान माझा अंत आहे. एकदा मी कबरेत गेले मेले की संपलं मग सगळं. No. असं नाही. You have to start investing for eternity. उलट तुम्हाला अनंत काळासाठी गुंतवणूक करून ठेवायला पाहिजे. So write this down. तर हे लिहून ठेवा. Living for eternity. अनंत काळासाठी जगणे It's not an event. ही काही एक घटना किंवा इव्हेंट नाहीये. It's not just one time
event. आणि एका वेळची ही इव्हेंट किंवा एका वेळची ही घटना नाहीये. It should be our lifestyle. आपली जीवनशैलीच अनंत काळातली असली पाहिजे. And the number one way to live for eternity, आणि अनंत काळामध्ये जगायचा नंबर 1 चा प्रकार म्हणजे that we have to concentrate on heavenly things. आपल्याला स्वर्गीय गोष्टींवरती विचार विनिमय करावा लागेल. Praise God. आमेन. लक्ष द्यावं लागेल. Because you will not even realize when this time has passed away. कारण तुम्हाला कळणार पण नाही या जगातली आपली वेळ कधी संपून गेली. And when you have entered eternity, आणि कधी तुम्ही अनंत काळामध्ये प्रवेश केला तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल माझा आता तर जन्म झाला, मी Amen. आता तर मी जवान होतो, आता आणि मी वयस्कर व्हायला लागलो आणि आता मी नाहीच आहे. तर अनंत काळाचा जो सगळा प्रयत्न, सगळा जमाव आतापासून करायला पाहिजे. so the number one proof that eternity is alive in your spirit, तर नंबर 1 चा पुरावा अनंत काळ तुझ्या आत्म्यामध्ये जिवंत आहे याचा, that you are born again, तुझा नवीन जन्म झालेला आहे हा पुरावा आहे. that you know Jesus Christ. तुला येशू ख्रिस्त कळलेले आहेत हा पुरावा आहे. That is the number one evidence that heaven has shaped your values. एक नंबरचा हा पुरावा की स्वर्गातली सगळी मूल्य तुझ्यामध्ये घातलेली आहेत. Amen. आमेन. Because कारण the one way I can know that eternity is in my heart is love. एक रीत ज्याने मला कळतं अनंत काळ माझ्या हृदयात आहे, ती रीत किंवा तो प्रकार म्हणजे प्रीती, Amen. प्रेम. If you want to live and serve for eternity, तुम्हाला जर अनंत काळापर्यंत जगायचं असेल, सेवा करायची असेल, the number one way you will understand is love. एक नंबरचा मार्ग ज्यावरनं आपल्याला कळेल की आपण अनंत काळापर्यंत जाणार राहणार Because म्हणजे प्रेम. love never perishes. कारण की प्रेमाचा कधी नाश होत नाही. Love is valued in eternity. प्रीतीला अनंत काळात सुद्धा किंमत आहे. Eternity has value for only one thing, and that is love. अनंत काळामध्ये एकाच गोष्टीला ऍक्च्युअली किंमत आहे आणि ती गोष्ट आहे प्रेम, प्रीती. That's why म्हणून you have to work everything in love. तुम्हाला सगळं करताना प्रेमाने करायला लागणार आहे. Because कारण whatever you do out of love, तुम्ही जे काही प्रीतीच्या बाहेर पडून कराल, eternity accepts it. अनंत प्रीतीतून जे काही तुम्ही कराल अनंत काळ त्याला स्वीकारेल. प्रेमातून तुम्ही जे काही कराल ना, प्रेमापायी जे कराल, प्रेमाने जे कराल त्याला अनंत काळ स्वीकारेल. Amen. Amen. So always remember in your mind, तर नेहमी मनात हे लक्षात there ठेवा, are many things heaven does not accept. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टींना स्वर्ग स्वीकारत नाही. There are many things eternity does not accept. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टींना अनंत काळात प्रवेश नाही, अनंत काळ त्याला स्वीकारत नाही. But one thing that heaven and eternity accepts is agape love. पण एक गोष्ट अनंत काळ आणि स्वर्ग दोन्ही स्वीकारत आहे आणि ती गोष्ट म्हणजे अगापे प्रेम. Not cheap love, स्वस्त प्रेम नव्हे या जगातलं, the cheap love that the culture follows आणि today. स्वस्त प्रेम या जगातलं ज्या मागे सगळं कल्चर चाललेलं आहे, संस्कृती चाललेली आहे, That love will not even last. ते प्रेम तर टिकणार पण नाही. That love reaches only till the grave. त्या प्रेमात दमच नाही. ते प्रेम फक्त कबरेपर्यंतच पोहोचतं. You need a love that will be eternal. तुम्हाला अनंत काळातलंच प्रेम लागणार आहे. And that eternal love is not manufactured on this earth. आणि अनंत काळातलं प्रेम या जगामध्ये निर्माण होत नाही. That only comes from the heart of God. ते केवळ देवाच्या हृदयातून येतं. And we have to flow with that kind of agape love. आणि त्या पद्धतीच्या अगापे प्रेमातून आपल्याला राहावं लागेल. And then every work of yours will be accepted by heaven. मग तुमचं प्रत्येक काम स्वर्ग स्वीकारेल. Amen. आमेन. I'm not talking about the shallow love of emotions, आणि मी भावनावर झालेल्या उथळ प्रेमाविषयी बोलत नाहीये. not the weak love of convenience. आणि आपल्या सोयीस्करपणे आपलं जे अशक्त प्रेम असतं की मला सोयीस्कर पडलं की ते मी प्रेम करते, मला नाही पटलं तर मी प्रेम करत नाही, ते प्रेम नव्हे. I'm talking about the eternal love of God. मी अनंत काळचा जो देव, त्याचं जे अनंत काळचं अगापे प्रेम, मी त्यावर बोलत आहे. So love is the first proof that eternity is working inside you. तर अगापे प्रीती पहिला पुरावा आहे याचा की अनंत काळ तुझ्यात कार्य करतोय. Write it down. लिहून घ्या. Love is the first proof that eternity is working inside me. प्रीती पहिला पुरावा आहे याचा की अनंत काळ माझ्यामध्ये कार्य करत आहे. Love is the first requirement for eternal reward. आणि अनंत काळची प्रतिफळ मिळवायला ही अगापे प्रीती पहिलं आपल्यात असायला पाहिजे. Where there is no eternal love, there is no eternal reward. अनंत काळचं प्रेम जिथे नाही तिथे अनंत काळचं प्रतिफळ नाही. So love is the first ingredient heaven weighs in every action of ours. अगापे प्रीती पहिला घटक आहे की जो
स्वर्ग आपल्या सगळ्या कृत्यांमध्ये शोधतो. Love is the atmosphere of eternity. अगापे प्रीती हे अनंत काळचं वातावरण परिसर आहे. If you go to heaven, जर तुम्ही स्वर्गात गेलात you will see the atmosphere filled with agape love. तर स्वर्गातलं सगळं वातावरण तुम्हाला अगापे प्रेमाने भरलेलं दिसेल. If you want to see in eternity what exists, आणि अनंत काळात काय असतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल then there is only love that exists for eternity. तर अनंत काळामध्ये अनंत काळापर्यंत फक्त अगापे प्रेमच राहतं. Millions and millions of years, करोडो आणि करोडो वर्ष everything will pass away, सर्व काही नाहीसं होईल, but love will never pass away. पण हे अनंत काळातलं प्रेम कधी नाहीसं होणार नाही. Why? का? Because God is love. कारण देव प्रीती आहे And since God is eternal, आणि देव अनंत काळातला असल्यामुळे His core love also is eternal. देवाच्या प्रीतीचा गाभारा सुद्धा अनंत काळचा आहे. And so anybody working on this earth with love will be rewarded for eternity. तर जो कोणी या जगामध्ये अगापे प्रेमातून काम करेल त्याला अनंत काळातलं प्रतिफळ मिळेल. One more thing. अजून एक, Love is the language of heaven. अगापे प्रीती स्वर्गीय भाषा आहे. Love is the language of heaven. अगापे प्रीती स्वर्गातली भाषा आहे. Love is the nature of the one who lives forever. अगापे प्रीती अशा माणसाचा स्वभाव असतो की जो अनंत काळात जगणार आहे. Your tongue will cease. तुझी जीभ बंद होईल, Wisdom will cease. तुझं ज्ञान संपेल, Knowledge will cease. तुझी बुद्धी संपेल, Understanding will cease. तुझी समजूत पण Your संपेल, faith will cease. तुझा विश्वास संपेल. But love will never cease. पण प्रीती, अगापे प्रीती कधी संपणार नाही. ती तुझ्या सोबत वर जाणार आहे. Yes, that love will go with you. ती अगापे प्रीती ज्याला अनंत काळचं प्रेम म्हणतात ते तुझ्या सोबत वर जाणार आहे. So as believers, तर बिलीवर या नात्याने you have only one operating system and that is love. तुमच्याकडे एकच ऑपरेटिव्ह सिस्टम आहे, म्हणजे कार्य करणारी एकच सिस्टम आहे आपली, की कामं करताना बिलीवर लोकांनी कशी करायची. कामं करताना बिलीवर लोकांनी अगापे प्रीतीतून कामं करायची. यांच्याविषयी वाईट वाटून, त्यांच्यावर रुसून, मग फुगून, मला रागच आला, यांनी कामं केली तर ती न केलेलीच बरी आहेत. Because every other love of the world is limited love. कारण जगातलं बाकी सगळं प्रेम मर्यादितलं आहे. It is bound in time. ते वेळेत बांधलेलं आहे. Agape love is not bound in time. अगापे प्रीती वेळेत बांधलेली नाहीये. Your time will be over. तुझी वेळ संपेल, Agape love will not be over. पण अगापे प्रेम संपणार नाही. या भूतलावरचा तुझा काळ संपेल, तुझं आयुष्य संपेल, पण अगापे प्रेम संपणार नाही. Heaven and earth will be ended. स्वर्ग आणि पृथ्वी संपेल, Love will go beyond heaven and earth. प्रीती त्या स्वर्ग पृथ्वीच्या पलीकडेही जाणार आहे. That's why Paul says म्हणून पॉल म्हणाला in 1 Corinthians 13:8, 1 करीन 13:8, love never fails. प्रीती कधीही अपयश देत नाही. ती प्रीती, अगापे प्रीती कधीही अपयश देत नाही. So hear me. तर ऐका, Love is eternal. प्रीती अनंत काळातली आहे. Love is not fragile. आणि प्रीती नाजूक नसते. Agape love is not seasonal. अगापे प्रीती ऋतूला धरून येत नाही, ती नाजूक नसते. Agape love is not emotional आणि thunder अगापे प्रीती म्हणजे भावुक गर्जना नसतात, that just disappears when pressure builds up. की जेव्हा केव्हा समजा दबाव वाढला, प्रेशर वाढलं तर माझ्यातलं सगळं प्रेमच निघून जातं. Yes. अगापे प्रेम असं नाहीये, ते But- सातत्याने राहतं. But worldly love पण जगातलं प्रेम जे आहे ना, will be constant, but when pressure builds, it will vanish. जगातलं प्रेम सुद्धा सातत्याचं असेल, पण समजा काही प्रेशर आलं, काही प्रॉब्लेम झाले, काही बिनसलं, असं तसं झालं की मग जगातलं प्रेम निघून जातं. See, when the Bible says love never fails, बायबल जेव्हा असं म्हणतं की प्रीती कधीही अपयश देत नाही, खुंटत नाही, it is declaring that true love, God's love, is indestructible. त्यावेळेला बायबल असं म्हणत आहे की ही प्रीती, अगापे प्रीती, अनंत काळातली प्रीती खरी प्रीती आहे. ती कधी खुंटत नाही, ती कधी संपत नाही. Why? का? Because it comes from the realm of eternity. कारण ती अनंत काळातनं आलेली आहे. This agape love that you have in your heart, हे जे अगापे प्रेम तुमच्या हृदयामध्ये आज आलंय, it came from heaven. तुम्हाला माहितीये ते स्वर्गातून आलंय. It came from the bosom of God. हे अगापे प्रेम तुमच्यामध्ये देवाच्या उरातून आलंय. Human love will get tired. मानवी प्रेम दमून जातं कधी कधी, की किती मी माया लावली, किती मी प्रेम केलं तरी हा असलाच.
Under strain, it will get tired. आणि असे काही दबाव आले, अशी काही दडपण आली, टेन्शन आलं, काही बी नसलं, खूप असलं, ती मानवी प्रेमाला मग मर्यादा असतात. Emotional love collapses under disappointment. आणि भावुक प्रेम जे असतं ना, ते सगळ्या नाराजीमध्ये कोलॅप्स होतं, ते पडून जातं. Natural love stops the moment it is not appreciated. आणि नैसर्गिक प्रेम त्या क्षणाला संपून जातं की ज्या क्षणाला त्याचं कौतुक होत नाही. त्याचं कौतुक होत नाही तर ते प्रेम राहत नाही, ते तिथेच संपतं. नैसर्गिक प्रेम, भावुक प्रेम हे असं असतं. See, natural love is time bound. आणि नैसर्गिक प्रेम वेळेला बांधलेलं आहे. Agape love is for eternity. अगापे प्रेमाला मात्र अनंत काळ आहे. So the अनंत. love we are born with from our mother's womb, तर आईच्या उदरातनं जे प्रेम घेऊन आपण जन्माला आलो, every one of us, प्रत्येक जण आपल्यातला, we have been born from our mother's womb, आपल्या प्रत्येकाचा आपल्या आईच्या पोटातून जन्म झाला. and we carry the natural love in us. आणि नैसर्गिक प्रीती आपण आपल्यामध्ये घेऊनच आलो. And it is beautiful as it is. आणि नैसर्गिक प्रेम पण सुंदर असतं ऍज इट इज. But पण that natural love does not know eternity. त्या नैसर्गिक प्रेमाला अनंत काळ माहित नाही. It only loves today नैसर्गिक प्रेम फक्त आज प्रेम करतं and complains tomorrow. आणि उद्या तक्रार सुद्धा करू शकतं की नाही, मला नाही होत आहे, माझं नाही पटत आहे. This natural love endures only for a season. नैसर्गिक प्रेम काही काळ टिकतं, काही ऋतूत टिकतं. It does not last for a lifetime. आणि नैसर्गिक प्रेम आयुष्यभराला टिकत नाही, ते आज आहे उद्या नाही. Natural love can forgive you once. आणि नैसर्गिक प्रेम कसं असतं की ते प्रेम तुला आज क्षमा करेल. It may forgive you twice, आणि नैसर्गिक प्रेम तुला एकदा क्षमा करेल, दोनदा क्षमा करेल. but it cannot forgive you 70 times 7. पण नैसर्गिक प्रेम तुला 7च्या 70 वेळा क्षमा करणार नाही, कारण मग तुम्ही अशी भाषा बोलायला लागता, दिस इज टू मच, आय कॅन्ट टेक इट एनी मोर. That's why Jesus said, हे खूप आहे, मला आता जमत नाही. म्हणून येशू म्हणाले, what did he say? काय म्हणाले? Peter, you have to forgive 70 times 7. पेत्रा, तू 7च्या 70 वेळा क्षमा कर. In other words, म्हणजे Peter, पेत्रा, you don't use natural love here. नैसर्गिक प्रेम इथे वापरू नको. With natural love, you may forgive once, twice. आणि नैसर्गिक प्रेमानं तुला एकदा दोनदा क्षमा करता येईल फार तर. But पण heavenly love स्वर्गीय प्रेम जर तुझ्यात can आलं, forgive 70 times 7. तर ते स्वर्गीय प्रेम 7च्या 70 वेळेला म्हणजे अगणित वेळेला म्हणजे कायम क्षमा करत जातं. And I want you, Peter, to use heavenly love. आणि पेत्रा, माझी इच्छा आहे की तू स्वर्गीय प्रेम वापर. Are you getting me, people? कळताय का मी काय म्हणतोय? Because कारण- the natural love, नैसर्गिक प्रेम it loves when convenience is there. सगळा सोयीस्कर प्रकार असला की नैसर्गिक प्रेम प्रेम करतं की सगळं सोयीस्कर आहे, कम्फर्टेबल आहे, सब कुछ ठीक ठाक है, फिर प्यार है. And so it withdraws when it feels uncomfortable. पण नैसर्गिक प्रेमाला थोडस काही त्रास व्हायला लागला आणि सोयीस्करपणा गेला की ते नैसर्गिक प्रेम माघार घेतं की नाही, आय कॅन्ट डू इट एनी मोर, मला जमणार नाही. You must have heard some people saying, this is enough. I आणि cannot not काही tolerate. लोकांना ही वाक्य इंग्रजीतून बोलताना तुम्ही ऐकत असाल की नो, आय कॅन्ट टेक इट एनी मोर, मला नाही जमत, एवढं कशाला मी सहन करायचं. That is the time you have to tell them, now set aside your time bound love and apply agape love. अशा वेळेला त्या लोकांना तुम्ही असं म्हणायचं की आता तू वेळेतलं जे बांधलेलं नैसर्गिक प्रेम आहे ते बाजूला ठेव आणि आगापे प्रेमात ये. Praise God. म्हणजे 7च्या 70 वेळा क्षमा करायला होईल. Because कारण- when you apply agape love, अगापे प्रेम जेव्हा तुम्ही वापरता, you will get rewards in heaven. त्याचं प्रतिफळ मिळणार आहे स्वर्गात. हालेलुया. Are you getting me? कळतंय का मी काय म्हणतो? If you apply natural love, you will not get 1 rupee in heaven. नैसर्गिक प्रेम जर तुम्ही वापरलं ना तर स्वर्गात एक दमडी मिळणार नाहीये. But if you apply agape पण love, अगापे प्रेम जर तुम्ही वापरलं, you will get rewards from heaven. तुम्हाला स्वर्गातनं त्याचं प्रतिफळ मिळणार आहे. तर तुम्ही असं मोजू नका, मोजून मापून करू नका. ते नैसर्गिक असतं, मापा पलीकडचं वरचं आहे. Because the love of God is eternal love. कारण देवाचं प्रेम सुद्धा अनंत काळचं आहे ना. Because it flows from the eternal one. कारण ते अनंत काळच्या देवातनं वाहत आहे ना. You cannot live for eternity तुम्ही अनंत काळ जगू शकत नाही with time bound love. वेद बांधलेल्या प्रेमानं. अनंत काळात तुम्ही कसे जगणार? How can you live? कसं You जगणार? are an eternal person तुम्ही अनंत काळातला माणूस आहात and you are applying natural love which is time bound. आणि तुम्ही नैसर्गिक प्रेम वेद बांधलेलं तिथे वापरताय. ते समीकरण जुळत नाही ना बेटा. Something is wrong वो there. इक्वेशन गलत आहे ना राजा.
For the world it is okay जगासाठी ठीक आहे की नैसर्गिक प्रेम हो because okay. they apply only natural love. कारण जगात सगळे नैसर्गिक प्रेमच वापरतात. But you पण you know you have eternity in your heart. तुमचा नवीन जन्म झालाय, तुम्हाला माहिती आहे अनंत काळ तुमच्या हृदयामध्ये आहे. How can you apply natural love? मग कसं काय तुम्ही नैसर्गिक प्रेम वापरता? You are eternal being, apply eternal love. अनंत काळातला तू व्यक्ती आहे ना, तर अनंत काळातलं अगापे प्रेम वापर ना. Praise God. आमेन. You cannot value eternal things with emotional love. अनंत काळातल्या गोष्टींचं मोजमाप तुम्ही या नैसर्गिक प्रेमाने करू नाही शकत. You cannot do eternal assignment with all the natural love. आणि अनंत काळातल्या कामगिरी सुद्धा तुम्ही या नैसर्गिक प्रेमाने करू नाही You will शकत. get tired. तुम्ही दमून जाल, तुम्ही You will थकून give जाल, up. तुम्ही हार मानाल. You will leave India and go somewhere else. तुम्ही देश सोडून कुठेतरी पळून जाल की मेरे से नहीं हो रहा, मेरे से नहीं हो रहा. Many people have left. अनेक लोक गेलेले सोडून. Why? का? Because they are applying natural love. कारण नैसर्गिक प्रेमामध्ये काम करायला जातात जे जमत नाही. You are doing eternal work. तुम्ही अनंत काळातलं काम You करताय. have got eternal assignment. अनंत काळातली कामगिरी देवाने तुम्हाला दिलेली आहे, ती नैसर्गिक प्रेमाने नाही होणार. How can you run it with human love? कसं काय तुम्ही मानवी नैसर्गिक प्रेमावरती ते काम करणार आहात? त्याला अनंत काळातलं अगापे प्रेम 7च्या 17 वेळेला माफ करणारं लागणार आहे. Yes. कारण खटकतं तर सारखंच आपलं सगळ्यांशी. And then you will ask why, Pastor? मग तुम्ही विचाराल नाही पण पास्टर असं का? Because कारण human love has an expiry date. मानवी प्रेमाला नैसर्गिक प्रेमाला एक्सपायरी आहे. But God's love, देवाच्या प्रेमाला it runs from everlasting to everlasting. देवाच्या प्रेमाला एक्सपायरी नाही ना, ते अनंत काळापासून अनंत काळापर्यंत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. See, there is a greater love, एक महान प्रेम आहे, a supernatural love, अलौकिक प्रेम आहे, a superior love, एक श्रेष्ठ प्रेम आहे, eternal love. अनंत It काळातलं. all comes from God. हे जे आहे ना ते सगळं देवाकडनं येतं. It all flows from heaven. हे सगळं देवाकडनं स्वर्गातून वाहणारं प्रेम आहे. आणि मग आपला स्वभाव असा म्हणतो की आय कांट हेल्प इट बट जस्ट लव्ह. See, and this is not achieved by you. आणि हे तू कमवलेलं नाही, It is given to you. तुला हे दिलेलं आहे. Romans 5:5. रोमकरास 5:5. The love of God has been poured into your heart by the Holy Spirit. देवाची प्रीती तुझ्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याने ओतलेली आहे. ही तू कमवलेली कमाई नाहीये, It is imparted to you. तुला ते दिलेलं आहे. It is not manufactured by you. तू नाही ते पैदा केलेलं किंवा निर्माण केलेलं. And so even when at times you forgive me 70 times, I should not appreciate you, I should appreciate your God. आणि म्हणून तू कधी कधी मला 70 वेळा जरी क्षमा केलं तरी मी तुझं कौतुक नाही, तुझ्या देवाचं कौतुक केलं पाहिजे. Yes, I may be happy about you because you are moving in agape love. तुझ्याविषयी मी आनंदी होईन कारण की तू अगापे प्रेमामध्ये राहतोयस हे मला कळेल, तू मला 70 वेळेला क्षमा केल्यानंतर. But पण the product is of God. तो जो प्रोडक्ट आहे, ते जे उत्पादन आहे ते देवाकडचं आहे. Now, when does this eternal love of God enter into our heart? हे अनंत काळातलं देवाचं अगापे प्रेम आपल्या हृदयात कधी येतं? How did it enter our hearts? कसं आलं हे अगापे प्रेम आपल्या हृदयात? It didn't enter because we have loved somebody enough. आपण कोणावर तरी पुरेसं प्रेम केलं म्हणून ते अगापे प्रेम आपल्यात प्रवेश करून आलं असं नाही. It's not that God said, this person is so loving with his natural love, let me pour some supernatural love in him. म्हणजे No. देव असं नाही म्हणालेला की हा माणूस नैसर्गिक रीतीनं किती प्रेमळ आहे, तर आता ह्याच्यामध्ये अजून थोडं अलौकिक प्रेम मी ओततो, असं नाहीये. It's not when God said, this person is a better person now, so let me pour in him agape love. हा माणूस फार चांगला माणूस आहे तर मी ह्याच्यामध्ये आता अगापे प्रेम ओततो, असा हा प्रकार नाहीये. He will never pour agape love when you do more sacrifices. आणि No. जेव्हा तुम्ही म्हणजे अशा भ्रमात पण राहू नका की मी थोडेसे जास्त त्याग करतो, थोडीशी जास्त अर्पण करतो म्हणजे देव माझ्यात अगापे प्रेम घालेल, ते तसं नाहीये. Some people will say, I will burn my body to get this agape love. काही लोक No, it म्हणतील will मी not come. स्वतःचं शरीर जाऊन टाकीन हे अगापे प्रेम मिळवायला. Paul said, पॉल म्हणाला you can do all that and still have no agape love in you. तुम्ही हे सगळं करून सुद्धा तुमच्यामध्ये अगापे प्रेम कदाचित नसेल का? कारण ते कमवलं नाही जाऊ शकत. That's what in 1 Corinthians 13 chapter Paul speaks about. 1 करीन 13व्या अध्यायात पॉल हेच सगळं बोललाय That you may burn your body, but if you don't have agape love, it is good for nothing. की तू तुझं शरीर कदाचित जाळशील पण तुझ्याकडे जर अगापे प्रेम नसेल तर ते काही फायद्याचं नाहीये, काही कामाचं नाहीये. You may be a patriot. आणि असशील तू अगदी भक्तिमान वगैरे किंवा देशभक्त वगैरे, You may die for somebody. आणि कदाचित कोणासाठी तू मरशील, But पण if that
death is not through agape love but natural love, it means nothing to God. तो तुझा मृत्यू जर अगापे प्रेमातनं झालेला नाहीये आणि नैसर्गिक प्रेमातनं झालाय तर त्याचा देवाशी काही संबंध नाही. Every natural love has selfishness in it. कारण सगळ्या नैसर्गिक प्रेमामध्ये स्वार्थीपणाचा दुर्गंध असतो. Yes. वास येतो त्याला स्वार्थीपणाचा नैसर्गिक प्रेमात. So when did this agape love enter us? तर हे अगापे प्रेम आपल्यात कधी आलं? The day you were born again. ज्या दिवशी तुमचा नवीन जन्म झाला, When you gave your heart to Jesus. ज्या दिवशी तुम्ही तुमचं हृदय येशूंना दिलं When the Holy Spirit took residence in your आणि heart. ज्या दिवशी पवित्र आत्मा तुमच्या हृदयामध्ये वसायला राहायला आला, At that very moment, त्या क्षणाला heaven downloads agape love in your heart. स्वर्गाने डाउनलोड करून ते अगापे प्रेम तुझ्यात टाकलं. Praise God. Amen. And from that moment on, आणि त्या क्षणापासून पुढे your eternal love begins working for eternity. तुझं आता अनंत काळचं अगापे प्रेम अनंत काळासाठी काम करू लागलंय. That's why people start saying, आणि म्हणून मग लोक असं म्हणतात you are changed so much. की ब्रदर तुम्ही खूप बदललात, You were not like this before. सिस्टर तुम्ही अगोदर अशा नव्हता. Why? का? Because that time you had only natural love. कारण तेव्हा तुमच्यामध्ये फक्त नैसर्गिक प्रेम होतं. But now you have eternal love. आता तुझ्यात अनंत काळचं प्रेम आहे की 7/70 वेळा Yes. अगापे प्रीती, सबको सब कुछ माफ. So this is that kind of love that can forgive 70 times 7 easily. तर हे अगापे प्रेम कसं आहे ना, 7/70 वेळेला अगदी सोप्या रीतीनं क्षमा करून टाकतं. नो स्ट्रगल, नो झंझट, नो संघर्ष. When you have this agape love, आणि हे अगापे प्रेम जर आपल्यात असेल, when you operate through this agape love, आहेच आपल्यामध्ये ते अगापे प्रेम, त्या प्रेमात, त्या अगापे प्रेमात जर आपण कामं केली, your marriage also will not break. विवाह पण तुटणार नाही. कारण ते विवाहात स्वार्थाचे वास यायला लागले ना की विवाह तुटतात. Because Paul said in Ephesians 5:25, husbands love your wives. That is agape love. इफिस 5:25 मध्ये पॉल म्हणाला, नवऱ्यांनो आपापल्या बायकोवर प्रेम करा. ते अगापे प्रेम आहे. He's not saying husbands love your wives with natural love. नवऱ्यांनो आपापल्या बायकोवर नैसर्गिक प्रेम करा असं लिहिलेलं नाही. ते अगापे प्रेम आहे. He's saying तो म्हणतो up till now you have been using natural love, आतापर्यंत तू नैसर्गिक प्रेम करत होता and that's why you are pulling one another's hair. आणि म्हणून तुम्ही एकमेकांच्या झिंजा उपटून भांडत होता. But now आता use agape love अगापे प्रेम वापरा, and you will never fight. तुम्ही कधी भांडणारच नाही. Say, so this is the agape love that can stay faithful in marriage. ते हे अगापे प्रेम जे असतं ना, ते अगापे प्रेम विवाहांना विश्वासू इमानी ठेवतं. Even through storms. अगदी वादळांमध्ये सुद्धा ते विवाह टिकून राहतात. And this is the love that can love enemies. आणि हे अगापे प्रेम शत्रूंवर प्रेम करतं. This is the kind of love that can bless persecutors. आणि हे अगापे प्रेम आपल्याला छळणाऱ्या लोकांवर सुद्धा प्रेम This करतं. is the kind of love that says, if you slap me on my other face, I will show the other face too. आणि हे अगापे प्रेम असं म्हणतं, तू माझ्या डाव्या गालाला थोबाडीत मारली तर मी उजवा गाल सुद्धा पुढे करीन आणि म्हणेन मोस्ट वेलकम. This is the agape love that goes the second mile. हे अगापे प्रेम दुसरं मैल चालणारं प्रेम असतं. This is the love that sees beyond offense and invests in हे destiny. अगापे प्रेम रुसवे फुगवे हे सगळं सोडून पलीकडे बघून संकल्पात जातं. Praise God. आमेन. This is the love that can carry ministry without any bitterness in your heart. आणि हे अगापे प्रेम सेवेला, मिनिस्ट्रीला तुझ्या हृदयामध्ये कुठलाही कडूपणा न ठेवता सुरू राहतं. Have you seen a pet bird? तुम्ही एखादा पक्षी, घरात पाळलेला पक्षी पाहिलाय? I have a bird which is called Rico. माझ्याकडे अजून एक नवीन पक्षी आलाय, रिको नावाचा. Rainbow colors it is got. रेनबो कलर, सगळे असे सप्तरंग आहेत त्याचे. And if you just, frighten that bird, आणि त्या पक्षाला जर थोडी भीती घातली ना, if you just tap him or beat him or whatever, असं काही केलं थोडस, I know we won't do it, but if you do that, करणार नाही पण समजा केलं, that moment त्या क्षणाला they will have fear. त्यांना भीती वाटते. But in another second they forget. पुढच्या क्षणाला तो पक्षी विसरून जातो. Very small, short memory. अगदी फार थोडकी अशी त्यांची मेमरी किंवा स्मरण शक्ती असते. God has made them that way. देवाने त्या पक्ष्यांना तसं निर्माण केलंय की त्यांची स्मरण शक्ती दांडगी नाहीये, वर्षोनवर्ष पुलिंग की मी नाही माफ Like for करणार. us 15 years we still keep it. जसं आपलं 15-15 वर्ष चालू असतं की मी माफ नाही करेगा. Say,
And so, ऐसा हुआ ही कैसा. but when agape love comes in you, अगापे प्रेम जर आपल्यात आलं ना, it gives you the power to have short ते memory. सामर्थ्य देतं आपल्याला की आपण त्या स्मरण शक्तीतनं निघून जातं ते सगळं. Amen. छोटी स्मरण शक्ती असते ती की नाही मला आठवतच नाही, मी माफ केलंय अगापे See? प्रेमातनं, And आता so, मला आठवत this is नाही. the love that heaven recognizes and rewards. तर या अगापे प्रेमाला स्वर्ग ओळखतं आणि प्रतिफळ देतं. Amen. आमेन. तर नैसर्गिक प्रेम नाही. With your natural love, you can never please God. तुमच्या नैसर्गिक प्रेमानं तुम्ही देवाला कधी प्रसन्न करू शकणार नाही, ते प्रयत्न पण करू नका. Whatever you do for God तुम्ही जे काही देवासाठी कराल ना, must be done from eternal love. ते अगापे अनंत काळच्या प्रेमातूनच केलं गेलं पाहिजे. नाही तर ते शून्यात जमा आहे, मग ते केलं नाही तरी चालेल. Otherwise, it will not survive eternity's fire. नाही तर अनंत काळातल्या अग्नीत ते टिकणार नाही. Yes, because all our works will be put in the fire. का आपल्याची सगळी काम, आपल्यातल्या प्रत्येकाची सगळी कामं आगीत टाकली जाणार आहेत. And the works that are not done by agape love will burn up. आणि आपण जर अगापे प्रेमातनं काम केलं नसेल प्रभूचं, तर ते जळून राख होणार आहे. Everything must be done with agape सगळं love. अगापे प्रेमाने केलं पाहिजे. Your prayer also must be soaked in agape love. प्रार्थना सुद्धा तुझी अगापे प्रेमात भिजलेली पाहिजे. Your giving also should be birthed in agape love. तुमचं देणं सुद्धा अगापे प्रेमात जन्माला आलेलं पाहिजे. Your service also must be rooted in agape तुमची love. सेवा सुद्धा अगापे प्रेमात मुळावलेली पाहिजे. Your preaching also should be driven by agape love. तुमचा प्रचार, प्रीचिंग, उपदेश सुद्धा अगापे प्रेमातून आलेलं पाहिजे. Your Hallelujah. loving others also should be motivated by agape love. इतर लोकांवर तुम्ही जे प्रेम करता ते सुद्धा अगापे प्रेमातून बाहेर आलं पाहिजे. Your ministry must also be anchored by agape आणि love. तुमची मिनिस्ट्री, तुमची सेवा जी आहे ती सुद्धा अगापे प्रेमात मुळावलेली पाहिजे. Because eternal works requires eternal का love. अनंत काळच्या सेवेला, कामाला अनंत काळातलंच प्रेम लागतं. The kingdom of God that you are serving, ज्या देवाच्या राज्याची तुम्ही सेवा करताय, it's an eternal kingdom. अनंत काळचं राज्य आहे ते. Your natural love will not survive. नैसर्गिक प्रेम तिथं नाही चालणार. Amen. ते टिकणारच नाही. Human love can build a moment. आणि मानवी प्रेम कसं आहे, एखादा क्षण बांधून देईल. God's love builds eternity. अरे देवाचं प्रेम जे आहे ना ते अनंत काळ बांधतं. Amen. आमेन. Human love blesses only one day. आणि मानवी प्रेम कसं एका दिवसाला कोणाला तरी आशीर्वादित करेल. Eternal love blesses for generations. अनंत काळचं प्रेम पिढ्यानपिढ्या आशीर्वादित करून जातं. पिढ्या पिढ्या पिढ्या. Human love touches only feelings. मानवी प्रेम फक्त आपल्या भावनांना स्पर्श करतं. मुझे Eternal- अच्छा लगा मैंने किया. Eternal love touches heaven. अनंत काळचं प्रेम स्वर्गाला स्पर्श करतं. Every time you show forth eternal love or agape love, heaven bows down to see who it has done it. ज्या क्षणाला किंवा ज्या दरवेळेला तुम्ही अगापे प्रेमातनं, अनंत काळाच्या प्रेमातनं काम करताना स्वर्ग झुकून बघायला येतं की हा कोण आहे, ही कोण आहे जी अगापे प्रेमातनं काम करत आहे. Are you getting me? कळताय का? It's very important. फार महत्वाचं आहे हे. Eternity will not be satisfied with your human love. का अनंत काळ तुझ्या मानवी प्रेमावर समाधानी होणार नाहीये. तर असली वाक्यच आपल्या तोंडात येता कामा नाहीत की मला नाही यांच्यावर प्रेम करायला जमत. So choose the love that never fails. तर जे प्रेम कधी अपयश देत नाही ते निवडा. Choose the love that never dies. जे प्रेम कधी मरत नाही, ज्याला अनंत काळातलं म्हणतात ते निवडा. Choose the love that enters eternity. जे प्रेम अनंत काळात प्रवेश करतं, जे अविनाशी आहे त्याला निवडा. Choose the love that has value in heaven. असं प्रेम, अगापे प्रेम निवडा ज्याला स्वर्गात किंमत आहे. आमेन. See, we have a standard of love in the world. कसं असतं जगामध्ये प्रेमाचं पण एक स्टँडर्ड, एक स्तर आहे. The highest standard in the worldly terms is mother's love. आणि जगामध्ये हायेस्ट स्टँडर्डचं प्रेम, अगदी उच्च स्तराचं प्रेम म्हणजे मातृप्रेम म्हणतात. And so when the worldly people talk about the greatest love, they always focus on mother's love. तर जग आणि जगातली माणसं जेव्हा अगदी अतिश्रेष्ठ प्रेमाविषयी बोलतात, त्यांच्या मुखातनं मातृप्रेमाविषयीच गप्पा बाहेर येतात. All stories are written, when it is written on love, it is written focusing the mother. आणि जगामध्ये सुद्धा ज्या काही गोष्टी किंवा कथा लिहिल्या जातात त्या मातृप्रेमातून अशा लिहिल्या जातात, मातृप्रेमावर फोकस्ड असतात. But in the Bible, पण बायबलमध्ये God finds flaws even in mother's love. देव मातृ आईच्या प्रेमात पण खोट काढतो. Yes. मातृप्रेमात सुद्धा. Because Bible says in Isaiah 49:15, कारण की यशया 49:15 मध्ये बायबल म्हणतं, God says, देव बोलला, can a woman forget a sucking child that she should not have compassion on the son of her womb? Yes, they may forget, yet will I not forget thee. यशया 49:15,
कोणी स्त्री आपल्या पोटच्या मुलावर दया न करता त्या आपल्या तान्या बाळकाला विसरेल का? होय, त्या कदाचित विसरतील, पण मी तुला विसरणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. God is comparing the highest kind of love of the world with his love. म्हणजे जगातलं जे अति उच्च दर्जाचं मातृप्रेम आहे ना, त्याची तुलना देव त्याच्या स्वतःच्या प्रेमाशी करतोय. He says, देव म्हणतोय even mother's love will fail one day. मातृप्रेम सुद्धा कधी ना कधी एके दिवशी अपयशी होईल. And it will. आणि होणार, Because a mother also dies. कारण मातृ आई पण एक दिवस मरणारच आहे ना बेटा. And when a mother dies, her love also dies. आणि आई वारली की तिचं प्रेमही वारतं ना राजा. Isn't it? कळतंय का मी काय म्हणतोय? No matter how great that love is, मग ते प्रेम किती थोर असो, her love dies with her. आईचं प्रेम आई सोबत वारतं. But God's love never dies. पण देवाचं प्रेम वारत नाही, मरत नाही ना. Because God never dies. कारण देव कधी मरत नाही. म्हणजे झालं ना ते श्रेष्ठ प्रेम. So hear this carefully. तर हे नीट सगळ्यांनी काळजीपूर्वक आहे का? Even the highest form of human love, आणि मानवी प्रेमातलं अति उच्च पद्धतीचं सुद्धा जे प्रेम आहे, the love of a mother, आईचं प्रेम, मातृप्रेम, it has limits. त्यालाही मर्यादा आहेत. But the love of God पण जे देवाचं प्रेम, has no limits. त्याला काही मर्यादा नाही. Though the mother's love is the strongest in the world, आणि मातृप्रेम जरी या जगामध्ये सगळ्यात बलवान मानलं जातं, the strongest that God has created for them, आणि असं बलवान मातृप्रेम जे देवानेच त्यांच्यासाठी निर्माण केलंय, say it is given by God. देवानेच दिलेलं आहे ते मातृप्रेम. It is the deepest emotional bond amongst humans. आणि फार भाऊक बंधन असतं ते मानव जातीतलं, आई आणि मुलांमधलं प्रेम, मातृप्रेम. Mother's love is sacrificial, आणि मातृप्रेम त्याग करणारं प्रेम असतं. आई पोरांसाठी काहीही करते. nurturing love, आणि असं ते प्रेम असतं पोषण देणारं. protective love, मातृप्रेम संरक्षण देणारं असतं. and it is instinctive. आणि ते अभिजात असतं. It is there in her. अभिजात म्हणजे ते तिच्यात असतंच. अभिजात. A mother carries the child for 9 months. आणि ती आई आपल्या त्या पोराला, त्या बाळाला 9 महिने आपल्या पोटात ठेवते. She feeds the child, त्या मुलाला खायला घालते. and when the child cries, she cries. आणि मग ते लेकरू रडलं की ती रडते, तिच्या डोळ्यात पाणी येतं. She risks her life for the child. आपला जीव धोक्यात घालते ती कधी कधी आपल्या मुलांसाठी. And yet, shockingly, God says, आणि तरी धक्कादायक रीतीनं देव म्हणतो, she may forget. ती आई सुद्धा कदाचित तुला विसरू शकते. Why? का? Because कारण human love, even at its best, मानवी प्रेम अगदी अति उत्तम स्तरावर असलं तरी it is still human. ते मानवीच आहे. उसमें खोट निकल सकती बेटा, So let this क्योंकि वो sink. ह्यूमन है. Yes, let this sink deep in you. हे जरा खोल स्वतःत रुजवा. A mother's love, though very beautiful, मातृप्रेम आहे छान सुंदर, त्यात आपला काही वाद नाही, yet it is not eternal. तरी ते अनंत काळातलं नाही ना. मी सांगितलं तसं आई वारली की ते प्रेमही जातं. It is strong, but it is not ते eternal. बलवान आहे पण अनंत काळातलं नाहीये. It is strong, but it is not unbreakable. मातृप्रेम बलवान आहे पण ते असं कधीही नाही तुटणार असं नाही. Have you seen when a mother loves somebody तुम्ही बघितलं असेल एखादी आई कोणावर जेव्हा प्रेम करते, and something happens, समजा काही झालं, suddenly she breaks, अचानक ती तुटते, she collapses, म्हणजे अगदी ढासळते, she may even die. कदाचित मरेलही त्यात ती. तो With that love. आघात झाला त्या प्रेमात. With that human love, she can die. त्या मानवी प्रेमात ती मरू सुद्धा शकते. कारण With असं that काहीतरी human झालं, love, she can enter depression. त्या मानवी प्रेमात ती मरू सुद्धा शकते, नाही तर नैराश्यात, डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकते, कारण तिला असा काहीतरी आघात बसलेला आहे. But a person who has eternal love, पण ज्या माणसात अनंत काळचं no प्रेम, matter what happens around him, अगापे प्रेम आहे, त्याच्या अवतीभवती काही जरी झालं he is not entering into depression. तरी तो नैराश्यात जात नाही, He doesn't collapse. तो ढासत नाही. 100 may die around him. 100 माणसं जरी त्याच्या अवतीभवती मेली. Look at Job. इयोब 10 children died. 10 मुलं त्याची एकसाथ वारली. इज इट अ जोक? I mean, human love would have collapsed. मानवी प्रेम ढासळलं असतं ना बेटा. माझी 10च्या 10 मुलं एका But दिवसात this गेली. Job kneels down and still worships God. तरी हा इयोब तिथे गुडघे टेकून देवाची आराधना करतो. What love is this? हे काय प्रेम आहे? Agape love. हे अगापे प्रेम आहे देवावर बसलेलं. Mrs. Job collapsed because she was living with human love. सौ इयोब ढासळल्या कारण त्या मानवी प्रेमात जगत होत्या, त्यांना नाही झेपलं. That was a mother's love. ते मातृप्रेम, तिला नाही ते But she समजलं, collapsed. पण ती ढासळली. So much so her words were not holy. एवढी ढासळली की तोंडाला थारा राहिला नाही, तोंडातनं निघालेले शब्द पवित्र नाही. She said, म्हणाली, commit suicide and die. नवऱ्याला म्हणते तुम्ही आत्महत्या करून And मरा, curse नाहीतर God also. देवाला शाप See, द्या
आत्महत्या करा Because आणि मरा. bitterness had increased in her. कारण कडूपणा वाढला तिच्यामध्ये. Love was there, प्रेम होतं but पण bitterness caught up. कडूपणा एवढा वाढला That she said, किती म्हणाली, curse God. देवाला शाप द्या तुम्ही एकदाच, तुम्ही Maybe she मरा. had cursed God. आणि कदाचित तिनेही देवाला शाप दिला असेल. And so now she wants her husband to curse तर God. आता तिची इच्छा की नवऱ्याने पण देवाला शाप द्यावा. That is the limit of human love. ते मानवी प्रेमाला असलेली ती मर्यादा आहे. ते It मी may, बोलतोय. it may be very sincere, आणि ते असेल प्रामाणिक, but yet it is not supernatural. तरी ते अलौकिक नाही, त्याला मर्यादा आहे. ते ढासळतं असं काही झाल्यानंतर. And moreover, as I said, a mother lives in time. आणि त्याहून जास्त मी जसं आता म्हणालो, आईलाही एक वेळ आहे ना, एक आयुष्य, एक वय आहे, त्या वयात तेवढ्या वयातच, नंतर नाही. So also her love is limited in time. तसं मग त्या वयापुरतं तिचं प्रेम मर्यादित असतं. Her love is affected by weakness. आणि आईचं प्रेम कसं असतं, त्याच्यावरती अशक्तपणाचा प्रभाव पडतो. Her love is affected by emotions. मातृप्रेमावरती भावनांचा प्रभाव पडतो. Her love is affected by exhaustion. मातृप्रेमावरती जर ते दमलेलं थकलेलं असेल तर त्याचाही प्रभाव पडतो. Her त्या- love is it takes over her hormones also. आणि मातृप्रेमावरती प्रभाव, It affects her हार्मोनल hormones. इम्बॅलन्स असेल तिच्या देहामध्ये तर त्यामुळे पण पडतो. कंटाळा येतो तिला, Her थकून love जाते is ती. affected by even pressures. आणि दबाव जो काही तिच्या आयुष्यावरती येत असेल त्यामुळे पण मातृप्रेमात फेरफार पडतो की अभी मेरे से नहीं हो रहा है, आय एम टायर्ड, आय एम फेड अप, Yes. आय एम गिविंग अप. Yeah, mother says that. कधी कधी आई घरात असं बोलते की मी दमली आहे, मी कंटाळली आहे. Say. And it is affected by trauma. आणि मग काय होतं, दुर्घटना होतात. Human love is affected by दुर्घटनांचा प्रभाव पण पडतो मानवी प्रेमावर. human love is affected by many things. मानवी प्रेमावरती अनेक गोष्टींचा प्रभाव पडतो. घरात काही ट्रॅजेडी झाली, दुर्घटना Yes. झाल्या, काय कमी जास्त झालं की प्रेमावरती परिणाम होतात. Human love is affected by wounds. आणि मानवी प्रेमावर जखमांचाही प्रभाव पडतो. Human love is affected by disappointment. मानवी प्रेमावरती निराशेचा पण प्रभाव पडतो की आय एम सो डिसअपॉइंटेड, मी एवढी नाराज झाले, एवढी निराश झाले. असं पुढे होतं का? Human love is affected by sickness. मानवी प्रेमावरती आजारांचा प्रभाव पडतो. Human love is affected by mental battles. आणि मानवी प्रेमावरती मानसिक युद्धांचा प्रभाव पडतो. त्या मानवी प्रेमात मातृप्रेम पण आलंच. And so many are collapsing आणि मग अनेक लोक त्यामध्ये ढासळतात, नाही होत सहन. because the human love is not capable of handling such pressure. कारण मानवी प्रेम, मग ते मातृप्रेम जरी असलं तरी त्यांच्यामध्ये असल्या पद्धतीच्या प्रेशरला हाताळायची क्षमता नाहीये. But agape love, पण अगापे प्रेम, the love of God, देवाचं प्रेम, is from eternity. ते अनंत काळापर्यंत It carries power. त्यात सामर्थ्य आहे, त्यात सामर्थ्य It will आहे. not collapse. ते नाही ढासळत. In sickness, आजारात, mental trouble, मानसिक त्रासात, pressures, दबावात, disappointments, नाराजीत it does not collapse. ते ढासळत नाही. It does not say commit suicide. आणि ते कधी असं म्हणत नाही की आत्महत्या करा, मरा आणि एकदाचा संपवा जायचं. Eternal love will never say commit suicide अगापे प्रेम कधीही आत्महत्या करायचा सुझाव देत नाही, because it has hope. कारण त्याला आशा आहे. Eternal love says, अगापे प्रेम म्हणतं still don't curse God. तू देवाला शाप द्यायचा नाहीस. होऊ दे काय तिकडे होतंय ते, मुलं मेली, ठीक आहे, ठीक आहे, Say, सो व्हॉट. the difference is very simple. फरक फार सिंपल आहे. Mother's love is instinctual. मातृप्रेम अभिजात असतं. It is built in her. अभिजात म्हणजे तिच्या आतमध्येच ते असतं, It flows from nature. स्वभावातनच बाहेर येतं ते. It is emotional. भाऊक असतं मातृप्रेम. You see a mother, तुम्ही एखादी आई बघा, to protect a child, she can even beat the neighbor's child. लेकराला, स्वतःच्या लेकराला सुरक्षित ठेवायला ती शेजाऱ्याच्या पोराला हाणून येईल. And so you wonder what kind of love is this? हा, मग तुम्ही विचार कराल हे कुठल्या पद्धतीचं And so प्रेम that आहे? mother comes out. पण मग शेजारच्याची आई बाहेर येते. काय तुम्ही पण आईच आहे ना? हो ना. आणि माझ्या मुलाला मारलं. असं पण हे तुमचं प्रेम मातृप्रेम, कुठे? मातृप्रेम असं असतं So- की माझ्या पोरावर मी प्रेम केलं, तू त्याला मारतो, मी सोडतो का? But agape love loves the whole world. अगापे प्रेम संपूर्ण जगावर प्रेम करतं कि मेरा मेरा सबसे प्यार है, मेरे को सब अच्छे लगते, आपका कोई दुश्मन कोई नहीं, एक ही है, कौन? डेवल. Praise God. बाकी मेरा कोई दुश्मन नहीं बेटा. Because agape love is spiritual. का अगापे प्रेम आध्यात्मिक है. Human love is natural. मानवी प्रेम नैसर्गिक आहे. It does not come from body. It does not come from emotions. ते शरीरात येत नाही, ते भाऊपणात येत नाही, It comes from God. ते देवाकडनं येत. And you all have that agape love in आणि you. तुम्हाला माहितीये तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये ते अगापे प्रेम आहे. Praise God. आमेन. Human love is very, very limited. मानवी प्रेम, मातृप्रेम फार मर्यादित असतं. And so a mother
cannot pour beyond her strength. म्हणून एखादी आई तिच्या शक्ती पलीकडे गेलं ना की मग तिला ते प्रेम बिम करता येत Yes. नाही. मग ती म्हणते आता खूप झाला, उगीच शेफ हारलं नाही जायचं, लाडायचं नाही फार, आता मी. Amen. Amen. So she cannot carry beyond her capacity. मग तिला तिच्या क्षमते पलीकडे होत नाही She cannot love beyond her humanity. आणि तिच्या त्या मानवी प्रेमा पलीकडे तिला होत नाही. मग Like Penina, जसं पनीना, she loved her children as a mother, पनीनाने आपल्या मुलांवरती आई म्हणून प्रेम केलं, but she used to provoke Hannah. पण ती हन्नेला उस्कवायची. What happened with that mother's हा, love? कुठे गेलं मग पनीनातलं प्रेम, ती एवढी मातृ प्रेम वगैरे वगैरे. हन्नेवर का नाही प्रेम की हन्नेला सारखं उस्कवत, तुला पोरं नाही मला झाली, तुला पोरं नाही मला झाली. See, because she didn't have agape love. अगापे प्रेम नाही ना पनीनेत. कळतंय का? अरे किती- अख्खं चर्च असं चाट पडल्यासारखं झालेलं आहे, कारण की भूतकाळ सगळा रिवाइंड होतो. See, God's love is unlimited. बघा, देवाचं प्रेम मर्यादे पलीकडचं आहे. It does not weaken you. देवाचं प्रेम तुला अशक्त करत नाही. This love makes you हा, strong. देवाचं प्रेम तुला स्ट्रॉंग करतं. Amen. आमेन. It makes you strong. तुला बलवान करतं. Your voice changes. तुझा आवाज बदलतो. Your tone changes. तुझ्या आवाजाची Your पोत- language changes. आवाजाची पोत बदलते, भाषा बदलते. And sometimes you say, मग कधी कधी तुम्ही म्हणता, who is my mother? कोण माझी आई, Who is my brother? कोण माझे भाऊ. These बस who are hearing the word of हेच God, ते इथे बसलेले, they are वचन my ऐकणारे, family. ऐकून वचनाप्रमाणे करणारे, ये मेरा फॅमिली है. Amen. तुम्हारे फॅमिली में कितने लोग हैं? माझ्या माहेरी 40,000 आहेत. Jesus made that statement येशूंनी हे विधान केलेलं आहे. about his own mother. स्वतःच्या आईविषयी केलंय. How? कसं? Not with human love. मानवी प्रेमातून नाही, Agape love. अगापे प्रेमातून. ही कोण माझी आई, कोण माझे भाऊ, देवाचं वचन ऐकून त्या पद्धतीनं करणारे माझी आई आणि भाऊ. कळल्या, त्यांना कळायचं, त्यांना कळलं. Sometimes in the movies we see कधी कधी ना आपण चित्रपटात, पिक्चर मध्ये बघतो, the mother saying, आई म्हणते, बेटा ये तलवार घे आणि ते शत्रूला मारून टाक हो का? आणि हात कापायला नाही पाहिजे. हा. असं ना काय? हात न थरथरता. थरथरता. मा म्हणते की जाऊन तू बदला घेऊन ये, सोडायचा नाही. तुझा वडीलच त्यांनी असं केलं. असं आहे. ते- हो. So sometimes- बापरे, भयानक, डेंजर आहे भाई हे सब. गावाकडच्या भाषा बाहेर आल्या. मैं नाही छोडता. फक्त See- महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशातल्या सगळ्या गावात हेच आहे. See, a mother's love is conditional on health also. तर मातृप्रेम कसं, जे आरोग्य आहे त्याच्यावर पण आधारित आहे. A mother's love is conditional on her strength also. आणि मातृप्रेम तिच्या शक्तीवर पण आधारभूत आहे. On her state of mind also. तिची मानसिक अवस्था जर धड असेल तर त्याच्यावर आहे. है If she ना? becomes sick ती जर आजारी पडली आई, and traumatized or mentally broken आणि जर समजा ती मानसिक रीतीनंच आजारी पडली, काय डिप्रेशन मध्ये गेली आई, or emotionally overwhelmed, किंवा भावुक रीतीनं काही तिला धक्का वगैरे बसला, even she can fail. तर आई सुद्धा त्या Suddenly प्रेमात, the human love is out of the window. आई पण त्या प्रेमात निकामी होऊ शकते. आणि मग ते मानवी प्रेम खिडकीतनं बाहेर कुठे निघून जातं, बिकॉज शी इज नॉट एबल टू डू इट. तिला नाही जमत आहे. And so you cannot blame her. मग तिला तुम्ही दोष नाही देऊ शकत. Human love has limits. मानवी प्रेमाचं असंच आहे, मानवी प्रेमाला मर्यादा आहे. But God's love is not conditioned by anything under पण the sun. देवाच्या प्रेमाला सूर्याखाली कशाच्याही अटी नाही. Not with anybody's behavior also. मग कोणी कसंही वागो, कोणाच्या वागण्याने सुद्धा फरक पडत नाही, पडू नये. Not your past also. भूतकाळाने सुद्धा Not फरक your पडू नये. mistakes also. तुझ्या चुकांमुळे Not your सुद्धा, weakness also. तुझ्या अशक्तपणामुळे सुद्धा फरक पडू नये. Say, आमेन. the Pharisees brought that adulterous woman. परुषांनी ती व्यभिचारी बाई आणली ना. It is agape love who said, who is without sin, let him cast the first stone. अगापे प्रेम बोललं, नसेल जो कोणी पापी तुम्हामध्ये दगड टाका, त्याने दगड मारा, त्याने तिला आधी. That is agape love talking. हे अगापे प्रेम बोललं. A mother's love can be wounded also. मातृप्रेम जे आहे त्याला जखमा होऊ शकतात. Human love gets hurt also. कारण मानवी प्रेम कसं असतं, मानवी प्रेमाला जखमा होतात. म्हणजे रुसणं फुगणं, त्यांनी असं केलं, मग तुम्हाला माहितीये मला वाईट वाटलं, असं कुठे होतं का, त्यांनी नको का नीट वागायला होतं, वगैरे वगैरे So human वगैरे. love gets offended तर मानवी प्रेमाला एक तर वाईट फार वाटतं, and we get tired also. मग आपण दमून पण जातो. But agape love does not get offended. आगापे प्रेमाला काही वाईट वाटत नाही, कारण की जमा हिशोबात सगळं घेऊनच चाललंय ते आगापे प्रेम. कि 100 में से 50 हो सकता है प्रेज द लॉर्ड नहीं बोलेंगे, Praise God. बाकी बोलेंगे, कोई बात नहीं. Agape love never breaks. आगापे प्रेम कधी तुटत नाही, It cannot decrease. ते कधी कमी होत नाही,
It will never fall. ते कधी पडत नाही, ढासळत नाही. It will not carry pain for years. अगापे प्रेम वर्षोनवर्ष वेदना घेऊन जगत नाही. हिशोब क्लिअर. Because this agape love lived before you were born. का अगापे प्रेम तुझ्या जन्मा अगोदर पासून आहे रे. तू कधी जन्माला आला, किती वर्षाचा तू, 20, 30, 40, 50, 60, 70. But agape love, I mean human love started when you were born. मानवी प्रेम कधी सुरू झालं, मातृप्रेम कधी सुरू झालं, जन्म झाला तेव्हा. Agape love started when you were born again. अगापे प्रेम तुझा नवीन जन्म झाल्यावर सुरू झालाय. Human love will be buried in the grave. मानवी प्रेम कबरेत पुरलं जाईल. But agape love will continue even in heaven. अगापे प्रेम स्वर्गात सुद्धा चालू असतं. Because Amen. you cannot take human love into eternity. कारण मानवी प्रेम आपण नाही अनंत काळात नेऊ शकत. That is why म्हणून even the strongest natural love नैसर्गिक रीतीतलं बलवान प्रेम सुद्धा cannot live the Christian life. ख्रिश्चन जीवन नाही जगू शकत. Only agape love can live the Christian life. फक्त अगापे प्रीतीच ख्रिश्चन जीवन जगू शकते. तुम्ही बघा, Yes. येतात प्रसंग आयुष्यात बर का. You cannot love your spouse eternally with human love. मानवी प्रेमानं तुम्ही तुमच्या जीवन साथीदारांवरती सुद्धा प्रेम अनंत काळचं करू नाही शकत. You can love them for a long time only with agape love. अगापे प्रेम तुमच्यात असेल ना, तरच तुम्ही तुमच्या जीवन साथीदारांवर सुद्धा लांबचा काळ प्रेम करू शकता. You cannot forgive your enemies with human love. तुमच्या शत्रूंना सुद्धा तुम्हाला मानवी प्रेमातून क्षमा करता येणार नाही. That's why Jesus said it was said that you should hate your enemies, म्हणून but येशू now म्हणाले. I say love your enemies. म्हणून येशू म्हणाले ना बोलताना की अगोदर असं बोललं गेलं होतं की तुम्ही तुमच्या शत्रूंचा तिरस्कार केला पाहिजे, पण आता मी सांगत आहे तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. You cannot even serve God faithfully with human love. आणि मानवी प्रेमातून तुम्हाला देवाची सेवा सुद्धा इमानानं करता येणार नाही. You will close the shop. तुम्ही दुकानच बंद कराल सेवेचं. तुम्ही म्हणाल मेरे नहीं होता बाबा, कोई भी कुछ भी आता है, कुछ भी बोलता है, कुछ भी करता है. Some people are resigning from pastorship because they are operating in human love. काही लोक पाळकीय पदावरनं राजीनामे देतात का? कारण मानवी प्रेमातनं सेवा करतायत, जमत नाही त्यांना. You need agape love to run a ministry. त्याला आगापे प्रेमच लागतं. मिनिस्ट्री चालवायला आगापे प्रेमच लागतं बेटा. You cannot endure persecution with human love. आणि मानवी प्रेमातून तुला कुठे सगळ्या छळांना तोंड देता येणार आहे? You need agape love. त्यात आगापे प्रेमच लागतं सगळ्या छळांना तोंड द्यायला. Amen. आमेन. Because agape love has the power to even break the pressure. का आगापे प्रेमामध्ये इतकं सामर्थ्य आहे ना की ते सगळ्या प्रेशरला, दबावाला तोडून टाकतं. Amen. पार जातं. Praise God. हालेलुया. आमेन. That's why never forget Romans 5:5. म्हणून रोमकरास पत्र 5वा अध्याय 5वं वचन कधी विसरायचं नाही. Amen. रोमकरास 5:5 विसरू नका. So you cannot live for eternity तर तुम्ही अनंत काळासाठी जगू शकणार depending नाही. on the love you got from your parents. जे प्रेम तुम्हाला तुमच्या मातापितांकडनं, आई वडिलांकडनं मिळालंय त्यावर तुम्ही अनंत काळात जगू नाही शकणार. You must live for eternity with the love you received from God. देवाकडनं जे प्रेम मिळालंय ना त्यावर तुम्ही अनंत काळात जगू शकाल. Sometimes you say, कधी कधी तुम्ही म्हणता ना, oh, he is loving like his father. हा वडिलांसारखा प्रेमळ आहे. But you have to first ask whether the father is a believer. पहिलं विचारायचं वडिलांसारखा प्रेमळ आहे, ह्याचे वडील बिलीवर आहेत का? आमच्या सारखांचे प्रश्न पहिले असे असतात. She's as loving as a mother. ओ ही तिच्या आईसारखीच प्रेमळ आहे. What love? कुठलं Human प्रेम? love or मानवी? agape love? What are you trying to say? अगापे प्रेम का मानवी मातृप्रेम? आई बिलीवर आहे. See, these things sometimes people don't like it. आणि ह्या गोष्टींना कधी कधी लोकांना सांगितल्यानंतर लोकांना आवडत नाही त्या गोष्टी, बिकॉज इट्स रिलेटेड टू मातृप्रेम अँड ऑल अदर काइंड ऑफ वर्ल्डली प्रेम. See, because only eternal love can produce eternal character in कारण you. कसं आहे ना, अनंत काळातलं अगापे प्रेमच तुझ्यामध्ये अनंत काळातलं चारित्र्य निर्माण करू शकतं. Only eternal love can give eternal sacrifice. अनंत काळातलं अगापे प्रेमच अनंत काळासारखी अर्पण आणि त्याग करू शकतं. Which human being can offer his own son on the altar? कुठल्या मानवाला आपल्या स्वतःच्या मुलाला वेदीवर चढवता येणार आहे सांगा मला? Abraham was joyfully taking his son on the altar पण अब्राहम त्याच्या मुलाला आनंदाने घेऊन चालला वेदीवर चढवायला. because God said, ते बोलला म्हणून त्याने घेतलं मुलाला आणि चालला तो. it cannot do with human love. मानवी प्रेमात असल्या गोष्टी होत नाहीत बेटा. एक तर 25 वर्षानंतर तो मुलगा झाला होता त्याला. Which human love will do it? कुठलं मानवी प्रेम हे करेल?
Only agape love can do it. अगापे प्रेमच करू शकतं हे. Because agape love trusts in God so much का अगापे प्रेम देवावर एवढा विश्वास ठेवतं that it says, though he slay me, yet will I trust on की him. अगापे प्रेम योबा सारखं म्हणतं, त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावरच विश्वास ठेवणार आहे. मग माझ्या आयुष्यात काही हो, कोण आलं कोण गेलं, डझंट मॅटर. And that's how you have to run your ministry. मिनिस्ट्री सुद्धा अशी चालवायची असते That's बेटा. how you have to run your house. घर परिवार सुद्धा असा चालवायचा असतो. And when you operate in this agape love, आणि या अगापे प्रेमात जेव्हा तुम्ही काम करायला लागाल ना, even a simple giving of water to a disciple will not miss your reward. मग एखाद्या शिष्याला तुम्ही ग्लासभर पाणी जरी पाजलं ना, तर त्याचंही प्रतिफळ वरती लिहिलं जाणार. अगापे प्रेमातनं केलेल्या छोट्यातल्या छोट्या कामाचं सुद्धा वर प्रतिफळ लागणार. See, that's why I want to send my rewards in heaven. हा, म्हणून मला ना माझी प्रतिफळ स्वर्गात गोळा करायची आहेत. But it can only come through agape love. अगापे प्रेमातूनच काम केल्यानंतर ती प्रतिफळ स्वर्गात गोळा होतील ना. मानवी प्रेमातनं तो होणार नाही, कारण मानवी प्रेमाचं बरं वाईट, चांगलं वाईट हे सगळं फार असतं बाबा. Amen. पण अगापे प्रेमात हे सगळं काही नसतं. कोणी वाईट कोणी बरं, माझं प्रेम कायम आहे, कारण ते अगापे आहे. Because sometimes a mother gets emotional. कारण कधी कधी आई भाऊक होते, She becomes weary. आई दमते, She becomes tired. आई थकते. There are times she wants to scream कधी कधी आईला पण असं वाटतं की किंचाळावं and जोरात give up. आणि हार मानावी. कंटाळते ना कधी कधी But- प्रपंचाला. But agape love will give her fuel when her natural strength wanes away. पण नैसर्गिक शक्ती अशी आटायला लागली ना, की अगापे प्रेम त्याला इंधन घालतं. When her emotions collapse, तिच्या भावना जेव्हा ढासळतात, it is agape love that will hold her up. अगापे प्रेम तिला वर उचलू शकतं. Amen. आमेन. Just see Moses' mother मोशेची आई putting her son on the Nile water. बाळाला, आपल्या बाळ मुलाला तिनं त्या नदीवर सोडलं जिथे एवढ्या मगरी आहेत, मगरमच्छ. So many crocodiles are there. ज्या नदीमध्ये एवढ्या मगरी आहे, त्या नदीवर तिने आपलं बाळ छोटस सोडून दिलं. It cannot be human love. हे मानवी प्रेम असू नाही शकत. कमान. Because that's why Bible says, कारण म्हणून बायबल म्हणतं, perfect love casts out all fear. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. Perfect love casts out all fear. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. परिपूर्ण प्रीती, अगापे प्रीती, मग ती भीती घालवून टाकते. See? आणि And मग there अशी is no कृत्य fear. होतात. There is no fear. भीती वाटत नाही. You don't fear anything. अजिबात कशाची भीती वाटत नाही. Otherwise, mothers sit at home. नाहीतर तुम्ही बघा ना, सगळ्या आयांना घरामध्ये किती When my tension. son will come home. कधी घरी येणार Oh, I पोरगं just माहिती. heard this news. अरे बापरे, आता ही बातमी ऐकली. Will my daughter be safe माझी now? मुलगी सुरक्षित असेल ना. See? हो, आमच्या औंधमध्ये बिबट्या निघालेला आहे एक. And so she is drained completely. आणि मग ती आई एकदम गळून जाते, विचार करत 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 की येईल ना, सुरक्षित असेल ना. But agape love will refill it. पण अगापे प्रेम त्याला परत परत भरतं. See? It's like when the flame is about to go, हे you असं असतं pour ना, oil in it. वात जेव्हा विझणारच असते, तेव्हा तुम्ही जाऊन त्यात तेल ओतलं. And when she is hurting, आणि जेव्हा तिला काही वाईट वाटतं, agape love heals her. अगापे प्रेम तिला आरोग्य देते. Human love will not heal you. मानवी प्रेम तुम्हाला आरोग्य देणार नाही. If somebody has done something wrong to you, समजा कोणी तुमच्याशी वाईट वागलेलं आहे, human love has limits. तर मानवी प्रेमाला मर्यादा आहेत. Because every time it will come back in your mind. कारण सारखं सारखं तेच तुमच्या मनात येणार. Every की- time you see that person, it will click in your आणि mind. सारखं सारखं त्या व्यक्तीला बघून तुमच्या मनात ते येणार की And ह्याने असं bitterness केलं होतं, and ह्याने असं hatred केलं will होतं, come ह्याने out असं- of आणि you. मग कडूपणा येणार, तिरस्कार येणार की ह्याने असं केलं होतं, माहितीये ना, आठवतं ना, ह्याने असं केलं होतं. But पण the moment you operate in agape love, ज्या क्षणाला तुम्ही अगापे प्रेमात काम करायला लागतात, healing takes place. आरोग्य मिळतं. आरोग्य मिळतं. Healing takes place. आरोग्य घडतं बेटा. That's why I see youngsters today, म्हणून मी आज बघतो ना, अलीकडची जी जवान पिढी आहे, they are sick. तरुण मुलं मुली They are आजारी, stressed, सारखे आजारी, heart attacks, सारखं heart टेन्शन, problem, सारखा हार्ट अटॅक, हृदयाचे आजार, cannot sleep at night. रात्री झोप येत नाही त्यांना. Why? अलीकडच्या Because this person said like this, कारण that की person did like हा that. असं बोलला, ती तसं बोलली, मग तो तसं म्हणाला. So human love has no capacity to bear it. आणि मानवी प्रेमामध्ये तेवढी कुवत नाही ना, हे सगळं झेपत नाही मानवी If प्रेमाला. I can sleep peacefully, मला जर एवढी शांत झोप येते, it is because of agape love. अगापे प्रेमामुळे येते बेटा. Yes, it comes to me. हा,
येते मला Oh, that person did like that. येतं माझ्या डोक्यात पण कधी कधी येतं की त्या माणसाने तसं केलं. I suddenly say, मग अचानक म्हणतो but agape love नाही forgives. आगापे प्रेम क्षमा करतं ना. I'm living in agape मी love. आगापे प्रेमात जगत आहे. And suddenly you see the healing coming. अचानक मग आपल्याला आरोग्य मिळतं, हृदय आरोग्यवान होतं. आमेन. Because raising children is not easy these days. का अलीकडच्या ह्या काळामध्ये ना मुलांचं संगोपन करून मुलांना मोठं करणं सुद्धा एक फार मोठा प्रकार आहे. Managing a home is not easy. आणि घर सुद्धा सांभाळणं अलीकडे फार मोठा प्रकार आहे. Balancing marriages, children, work and life. विवाह, मुलं बाळ, काम, जीवन It's not easy. सगळं संतुलित ठेवणं या काळात सोपं नाहीये. Human love cracks. मानवी प्रेम अलीकडे तुटतं. Human love can get wounded. अलीकडचा काळ असा झालाय की मानवी प्रेमाला मग जखमा होतात. You are dealing with Gen Z generation. जेनझी पिढीशी तुम्ही हाताळताय. God. जेनझी नंतर अल्फा ते कसं निघेल काय They are माहित. terrors. म्हणजे टेरर भयानक I असतं. mean, in good way also and bad way हे also. चांगल्या रीतीनं पण टेरर आणि वाईट रीतीनं पण टेरर. Amen. आमेन. They are too clever, too sharp, खूप हुशार, खूप शहाणे, too independent. खूप तीक्ष्ण, खूप स्वतंत्र. Sometimes we are slow. कधी कधी आपण मग हळू पडतो त्यांच्या समोर. Amen. आमेन. And you cannot carry yourself with this human kind of love. आणि मग मानवी प्रेमात ना आपल्याला नाही ना जमत ते सगळं कोपअप करायलाच होत नाही. Human love can lose its patience very easily. आणि मानवी प्रेमातला धीर पटकन जातो ना. And instead of solving the home problem, it triggers more. आणि मग घरच्या समस्या सुटायच्या ऐवजी अजून भांडणं होतात कारण की धीरच राहिला But नाही. agape love gives. पण आगापे प्रेम देतं. It gives you supernatural patience. आगापे प्रेम तुम्हाला अलौकिक धीर देतो. It gives you supernatural strength. आगापे प्रेम तुम्हाला अलौकिक शक्ती It देतो. gives you supernatural endurance. आगापे प्रेम तुम्हाला अलौकिक चिकाटी सहनशीलता It देतो. gives you supernatural compassion. आगापे प्रेम तुम्हाला अलौकिक कळवळा देतं. And so everything is solved in the home. आणि मग घरामध्ये सगळ्या समस्या सुटून जातात कारण की काही जरी झालं तरी कोणीतरी असं एक शांत असतं म्हणजे नाही उगीच ते वाढवणार नाहीत. I mean, it is only those who have agape love. ज्यांच्यामध्ये आगापे प्रेम आहे तेच बरं का. असतात असे काही आगापे प्रेमाने भरलेले जे मग घरात शांत राहतात आणि मग समस्या सुटतात कारण शब्दाला शब्द लागलाच नाही. So a mother's love without agape love will struggle and struggle. तर मातृप्रेम आगापे प्रेमाशिवाय संघर्षच करणार ना बेटा. But a mother with agape love becomes unstoppable. पण आगापे प्रेमाने भरलेलं मातृप्रेम म्हणजे कधी थांबणार नाही. I mean, you will see her smiling always. मग त्या आईला तुम्ही नेहमी हसतमुखच बघता. Sometimes the children lose their temper, कधी कधी मुलं चिडतात. but the mother with agape love calms पण down. आगापे प्रेमाने भरलेली आई शांत असते. And sometimes the children also realize, मग कधी कधी मुलांना पण त्यांनाच कळतं oh, we are operating human love. Mother is operating on agape आपण love. मानवी प्रेमात आहे ना. माझी आई आगापे प्रेमात आहे बघा तिला नाही फरक पडत. Because human love cannot forgive easily. कारण मानवी प्रेमाला एक तर पटकन क्षमा करता येत नाही. हिशोब फार असतात मानवी प्रेमाचे. I'm telling you, even mothers can get hurt. आणि आईला पण वाईट वाटतच ना असं काही झाल्यानंतर. आई तिला वाईट वाटत मानवच आहे ना तो I शेवटी. mean, she can get hurt even by her husband, तिलाही वाईट वाटू शकतं कधी कधी नवऱ्याच्या बोलण्यातनं किंवा काही by her children, कृत्यातनं, by your family, by मुलांच्या life. बोलण्यातनं, परिवारातनं, माहेरच्यांकडनं, सासरच्यांकडनं तिलाही वाईट वाटू शकतं की कधी ना And so कधी. natural heart wants to withdraw. आणि मग नैसर्गिक हृदयाला असं वाटायला लागतं की मला आता या सगळ्यातनं ना सुटका पाहिजे. It becomes cold आणि ते थंड पडतं प्रेम. and it starts building walls. आणि ते भिंती बांधायला लागतं मग. It starts holding grudges. आणि मग तिरस्कार मनामध्ये ग्रज कडूपणा अनफॉरगिव्हनेस हे ठेवायला लागतं. And sometimes your bread is not roasted, it is not भाकरी. toasted, it is roasted. भाकरी मग कधी कधी भाकरी बनून येत नाही जळून येते. फरक आहे ना भाकरी बनून येणं आणि जळून येणं. But agape love says forgive. पण आगापे प्रेम काय म्हणतं क्षमा. Keep सोड ना. short memories. आपलं थोड्या वेळ लक्षात ठेवायचं बाकी दे दुआ की क्षमा करो Keep खतम करो. loving. मामला खतम करो प्रेम Keep करत hoping. राहा. आशा ठेवत राहा. Keep healing. प्रेम करत राहा. आरोग्य घेत राहा. अच्छा अच्छा करते रहो. आगापे प्रेम में अच्छा अच्छा करो. And then a person with agape love is very healthy, आणि मग आगापे प्रेमातला जो माणूस असतो ना तो एकदम आरोग्यवान असतो. always smiling, एकदम हसत full of life, अगदी जीवनाने भरलेला. always singing. अगदी नेहमी प्रभूची Always गाणी गाणारा rejoicing. आनंद करणारा A person with human love, असा मानवी प्रेमातला जो माणूस असेल ना struggling, becoming weak, अशक्त असतो तो. becoming sick, अगदी आजारी असतो सारखा मानवी Giving up. प्रेमातला हार मानत असतो मानवी प्रेमातला माणूस. नाही जमत होत नाहीये अशक्तपणा आहे जमत नाहीये. but agape love heals what time cannot touch. पण अगापे प्रेम आहे. अगापे प्रेम जे आहे ना वेळ काळ ज्याला हात नाही लावू शकत अशालाही आरोग्य देत आहे.
And human love cannot raise children spiritually. आणि मानवी प्रेम मुलांना आध्यात्मिक संगोपन देऊ शकत नाही, कारण ते मानवी आहे, त्यात आगापे प्रेम नाहीये. आध्यात्मिक संगोपन पोरांवर टाकायला आगापे प्रेम लागतं बेटा. Because a child needs more than food, कारण त्या मुलांना अन्नापेक्षाही जास्त काही गरजेचं आहे. more than school fees and clothes. खाली खाना पिना, स्कूल की फी, जुते एवढं पुरेसं नाही, त्याच्या पलीकडे त्या मुलांना बरंच काही गरजेचं आहे. आणि आगापे प्रेमातनं ते संगोपन होईल, मानवी Yes. प्रेमातनं नाही. मातृप्रेमातनं फक्त होऊ नाही शकत ते. A child needs wisdom, discipline, guidance, एखाद्या बाळाला ज्ञानाची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, prayer, spiritual covering. प्रार्थनेची गरज आहे, आध्यात्मिक आवरणाची गरज आहे. Agape love will not even debate and argue. It will go in the prayer room and pray. हालेलुया, आमेन. आगापे प्रेम वाद आणि चर्चा करतच नाही. अगापे प्रेम सरळ खोलीत जातो, गुडघे टेकून प्रार्थना. अगापे प्रेम वाद घालत नाही. I'm teaching you something that will be helpful for your family. असं काहीतरी मी तुम्हाला शिकवतोय जे तुम्हाला तुमच्या फॅमिलीत आणि घरांमध्ये उपयोगी पडेल. Because no human love can create a godly child. कारण मानवी प्रेमाच्या संस्कारातनं भक्तिमान मुलं होत नाहीत. Only agape love can pray when tired. अगापे प्रेमच दमल्यानंतर प्रार्थनेला जातं It can correct with wisdom. आणि ज्ञानानं चुका सुधरून देतं It can guide with patience. आणि धीरानं मार्गदर्शन करतं की बेटा ऐसे नहीं करते, बेटा ऐसा किया करो. It can love without conditions. आणि अटी न घालता प्रेम करतं की आप कुछ भी करो बेटा, लेकिन मेरा आपसे लव यू. The prodigal son comes back. The father runs before he could even walk towards उद्या him. मुलगा घरी परत येतो, बापाला तो दिसता क्षणी बाप त्याला मिठी मारायला जातो. What is it? हे काय? Agape love. अगापे प्रेम आहे. आणि काय, पोरगा तर इस्टेटीतला अर्धा काय त्याहून जास्त वाटा घेऊन गेला आणि उधळून आला पार सगळं. If it was human love, मानवी प्रेम असतं you can see father standing with a stick. तर तुम्हाला बाप तिथे काठी घेऊन उभा दिसलेला असता. आता येऊ दे. एखादा गन घेऊन पण उभा राहील, जिनके घर में है गन. That is human love because it has limitations. कारण त्याला मर्यादा आहे. पण अगापे प्रेम असं नसतं. Yes, अगापे you- प्रेम असं असतं. Agape love can stand firm but without anger. ते अगदी खंबीर उभं राहतं, राग न करता, चिडचिड चिडचिड, राग क्रोध न करता. Say, if mother's love was sufficient for the world, मातृप्रेम God wouldn't have given the Holy Spirit to the mothers. मातृप्रेम जर जगाला पुरेसं असतं तर देवाने मातांना पवित्र आत्मा दिला नसता. See, because God knows पण देवाला माहित आहे even the mother needs agape. आईला पण आगापे प्रेमाची गरज आहे. आमेन, आमेन. See, Hallelujah. and a person who has agape love, आणि ज्या माणसात आगापे प्रेम आहे he will have control over his emotions. त्याच्या भावनांवरती त्याचं नियंत्रण असतं, लगाम असतो, लगाम. Any bad news, काही वाईट बातमी आली that person will not collapse की तो व्यक्ती ढासळत नाही. because कारण perfect love drives out all fear. परिपूर्ण प्रीती सर्व भीती घालवते. म्हणून काही दुर्घटनेची बातमी आली आणि काही बातमी आली, ही स्टील स्ट्रॉंग विथ अगापे प्रेम. That's why म्हणून mothers, सगळ्या मातांना मी सांगतो, please operate in agape love. प्लीज तुम्ही अगापे प्रेमात काम करा. Fathers, बापांनो, operate in agape तुम्ही love. पण अगापे प्रेमात काम करा. If you want to carry the family, जर परिवार तुम्हाला व्यवस्थित चालवायचा असेल, operate through agape love. अगापे प्रेमात करा. नाहीतर मग अलीकडे इट्स व्हेरी ट्रिकी नाउडेज. Otherwise, you cannot survive heart attacks. नाहीतर तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे ते सगळं झेपणार नाही. You cannot stand in storms. मग तुम्हाला वादांमध्ये उभं राहता येणार नाही. See? अलीकडच्या समस्याच फार वेगळ्या झालेल्या आहेत. Because human love will not take you to the room to pray. कारण मानवी प्रेम काही तुला खोलीत प्रार्थना करायला नेणार नाही. Agape love will take you to the room to अगापे pray. प्रेम तुला काय म्हणेल ते सगळं बघितल्यावर, ऐकल्यावर, जल्दी चलो प्रेयर को बैठो. Agape love will even forgive failures. आणि अगापे प्रेम अपयशाला सुद्धा क्षमा करून टाकतं की ठीक आहे. And you will love them unconditionally. आणि अटी पलीकडे तुम्ही त्यांच्यावर प्रेम कराल. मग And I'm telling you, मी सांगतो ना, with agape love, you will raise up destiny children. अगापे प्रेमाने जर तुम्ही मुलांवर संस्कार टाकले ना, तर डिवाइन डेस्टिनीतली मुलं तुम्ही मोठी कराल. दैवी संकल्पातली मुलं तुम्ही मोठी कराल. So mothers, म्हणून सर्व मातांनो, I encourage you, आज मी प्रोत्साहन देतो तुम्हाला, you finish your assignment तुम्ही तुमच्या कामगिरी पूर्ण करा and enter eternity with great rewards. आणि अनंत काळामध्ये मोठी मोठी प्रतिफळ घेऊन प्रवेश करा. Because agape love will give you eternal rewards. अगापे प्रेम तुम्हाला अनंत काळातलं प्रतिफळ देईल. One may
pray loudly also. आणि एखादा कदाचित जोरजोरातही प्रार्थना One करत may असेल, preach powerfully also. एखादा सामर्थ्यवान रीतीनं प्रीचिंग पण करत असेल, One may give generously also. आणि एखादा सढळ हाताने देत पण असेल, You may serve faithfully also. विश्वासूपणे कदाचित तुम्ही सेवा सुद्धा करत असाल. But if love is absent, पण जर अगापे प्रेम नाही you are not living for तर eternity. तुम्ही अनंत काळासाठी जगत नाहीये. You are not living for eternity. तुम्ही अनंत काळासाठी जगत नाहीये. Write this down. हे लिहून ठेवा, लक्षात ठेवा. You- As you age, this will be very helpful. You cannot live for eternity without living in love. अनंत काळामध्ये तुम्ही अगापे प्रेमात राहिल्याशिवाय जगू शकणार नाही. And that's why Paul writes, love never fails. म्हणून पॉल लिहितो, प्रीती कधी अपयश देत नाही, खुंटत नाही. That means love is the only force on earth म्हणजे प्रीती या जगातली एकच ताकद आहे that can cross the border of time and remain intact in eternity. जी वेळेच्या काळाच्या सीमारेषेला पार करून अनंत काळात जाते. अगापे प्रीती. Read it in 1 Corinthians 13 chapter. 1 करीन 13वा अध्याय लिहिलेला आहे, त्याच्यावरती तो वाचा. Paul says, पॉल म्हणाला, prophecy will cease. सगळ्या भविष्यवाण्या संपतील. That means prophets will cease. म्हणजे संदेष्टे पण संपतील. Tongues will end. सगळ्या भाषा संपतील. Knowledge will fade away. आणि सगळं ज्ञान पण धुक होईल. Gifts will stop. सगळी दानं थांबतील. Your positions will expire. पद बिद सगळी एक्सपायर होतील. Ministries will close. मिनिस्ट्री बंद होईल. But love will continue. पण प्रीती सुरू राहील. अगापे प्रीती आहे ती. प्रीती सुरू राहील, ती खुंटणार नाही. कुठली? अगापे प्रीती. Everything that starts in time has to end in time. वेळेत जे सुरू होतं त्याला वेळेतच संपावं लागतं. But whatever begins in love enters eternity with you. पण अगापे प्रीतीत जे सुरू होतं ते तुझ्या सोबत अनंत काळात प्रवेश करतं. Praise God. प्रतिफळ. Because love never dies. कारण प्रीती कधी मरत नाही. Love never fails. प्रीती कधी अपयश देत नाही. Because love never dies. कारण प्रीती कधी मरत नाही. Amen. अगापे प्रीती. Love never fails. अगापे प्रीती कधी अपयश देत नाही. Because love comes from God. का? अगापे प्रीती देवाकडून येते. Love never fails. अगापे प्रीती अपयश देत नाही. Because love carries the fragrance forever and ever. कारण अगापे प्रीतीत कायमचा सुगंध आहे. So see that your life is driven by agape love. तर तुमचं जीवन जे आहे ना ते अगापे प्रीतीतनं थोडं चालवा. Otherwise it is not prepared for eternity. नाहीतर ते अनंत काळासाठी तयार नाहीये असं म्हणावं लागेल. काय? तुमचं जीवन. So if you want to build something that will follow you into heaven, जर तुमची इच्छा असेल मनोभावे की तुमच्या मागे स्वर्गात काहीतरी यावं, only one thing, money cannot follow you. पैसा तर येऊ नाही शकत, Your success will not follow you. यश येऊ नाही Your शकत, medals cannot follow you. मेडल येऊ नाही शकत. Only love. प्रीती. अगापे Only love has entry into heaven. अगापे प्रीतीलाच फक्त स्वर्गात जायचा विजा आहे आपल्या बरोबर. And so if you want to store treasures where moth and rust cannot touch, तर तुम्हाला जर असा खजिना तिथे गोळा करायचा आहे की जिथे किडा खात नाही, start loving people. गंज लागत नाही, तर लोकांवरती अगापे प्रीती करायला सुरुवात करा. and your time starts now. Amen. Even your work should be done in love. काम सुद्धा Your अगापे talk should be प्रेमाने. done in love. बोलता नाही, अगापे प्रेमाने बोला. If you want your actions to shine before the angels, तुमची कृत्य, तुमची इच्छा आहे की देवदूतांसमोर चमकावीत, agape love. अगापे प्रेमात न करा. Because the angels are seeing agape love in heaven. कारण की देवदूत स्वर्गात अगापे प्रेम पाहतायत. And if you want your works also to survive in the fire of judgment, आणि तुमची जर इच्छा असेल की न्यायाच्या आगीमध्ये तुमची कामं टिकावीत, only agape love has the power. अगापे प्रीतीतच सामर्थ्य आहे ते काम टिकवून ठेवायचं. Amen. आमेन. Love is the eternal record. प्रीती अनंत काळचा रेकॉर्ड आहे. Love is the eternal currency. आणि प्रीती अनंत काळची करन्सी म्हणजे That चलन आहे. currency which will be accepted in heaven. प्रीती अनंत काळचं चलन आहे जे स्वर्गात स्वीकारतात. It is the only eternal measure of your greatness. आणि तू किती थोर आहेस ही थोरवी मापायचं एकच माप स्वर्गात आहे, ते म्हणजे अगापे प्रेम. Yes. देव त्यावर मोजेल. Love is the eternal measure. अगापे प्रेम हे अनंत काळातलं माप आहे, माप, मेजरमेंट. How will somebody know you are great? एखाद्याला कसं कळणार तू फार थोर आहेस? Because of your agape love. तुझ्यातल्या अगापे प्रेमातनं कळेल की दे आर व्हेरी ग्रेट. So let this be your prayer. तर तुमची प्रार्थना आज असू दे, Lord, प्रभू teach me to live for eternity. मला अनंत काळासाठी जगायला शिकव. Teach me to love. मला प्रेम करायला शिकव अगापे. Because to live without love कारण अगापे प्रेमाशिवाय जगणं is to love without eternity, is to live without म्हणजे eternity. अनंत काळाशिवाय जगणं आहे. But पण to love प्रेम करायला is
to already begin living forever. अगापे प्रेम करतो आम्ही जर अगापे प्रेम करत आहोत त्याचा अर्थ आम्ही अनंत काळात ऑलरेडी जगायला लागलोय. Praise God. आमेन. Look at Jesus. येशूंकडे बघा. He was the perfect picture of eternal love. अगापे प्रीतीचं परिपूर्ण चित्र आहे येशू. Amen. आपल्यावर केलं ना प्रेम, होती का माझी लायकी, पण केलं ना माझ्यावर प्रेम. That's agape. And that's why Bible says म्हणून बायबल in म्हणतं John 13 verse 1, योहान 13:1 having loved his own which were in the world, he loved them unto the end. योहानाचा 13वा अध्याय आणि पहिलं वचन 13:1 ना. आपले स्वतःचे लोक जे जगात होते त्यांच्यावर प्रीती करून शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रीती केली. शेवटपर्यंत. That is agape love. ते अगापे प्रेम आहे. शेवटपर्यंत. शेवट. That is eternal love. ते अनंत काळातलं प्रेम आहे. हा? He loved Peter even when he denied him. पेत्रावर पेत्राने त्याला नाकारलं तरी प्रेम केलं. पेत्राने 3दा येशूंना नाकारलं की मी तुला ओळखत नाही. Jesus loved Thomas also. येशूने थोमावर पण प्रेम केलं. Even when Thomas doubted Jesus. ज्या थोमाने तर संशय घेतला येशूंवर की माझा नाही विश्वास आहे ज्यावर मी बोट घालून तपासत नाही. Jesus loved Judas even when he betrayed him. येशूने यहुदावर पण प्रेम केलं जरी तो यहुदा त्यांना फसवत होता, दगा देत होता. He said, my friend, येशू त्याला म्हणाले माझ्या मित्रा, are you betraying me with a kiss? मला मुका देऊन फसवतो, दगा देतो मला. He loved the soldiers even when they crucified him. त्या सैनिकांवर सुद्धा प्रेम केलं जेव्हा त्या सैनिकांनी त्याला ठार मारलं वधस्तंभी. He didn't love them because they all deserved it. आणि ते सर्व त्या प्रेमाच्या लायकीचे होते म्हणून नाही केलं. He loved them because God is love. देव प्रीती आहे म्हणून केलं. And that love was eternal. आणि ती प्रीती अगापे प्रीती आहे. That love from the cross said, Father, forgive them for they know not what they do. वधस्तंभावरचं ते प्रेम बोललं ना, देव बापा त्यांना क्षमा कर कारण त्यांना कळतच नाहीये ते काय करतायत. Rejection, betrayal, whipping. नाकारणं, दगाबाजी, फटके मारणं. It could still not bring bitterness, hurt, pain, हे सगळं- hatred from Jesus. हे सगळं जरी येशूंच्या जीवनात झालं तरी येशूंमध्ये कडूपणा, तिरस्कार, मत्सर, हेवा, कपट, कलह कधी आला नाही. You can see it shining in every chapter of Jesus' story. तर येशूंच्या कथेच्या प्रत्येक अध्यायामध्ये अगापे प्रेम तुम्हाला चमकतानाच दिसेल. Praise God. आमेन. And many of the saints in the Bible, they walked with this agape आणि love. बायबल मधले अनेक संत या अगापे प्रेमात चाललेले You आहेत. can see it displayed even in the pit when Joseph was thrown in the pit. योसेफाला खड्ड्यात टाकलं, त्या खड्ड्यात पण तुम्हाला अगापे प्रेमच काम करताना दिसेल. You could see it in Potiphar's house. पोटिफराच्या घरात सुद्धा योसेफाने जे केलं त्यात अगापे प्रेमच दिसलं ना. You could see agape love even in the prison. तुरुंगात सुद्धा योसेफाने जे केलं त्यातनं अगापे प्रेमच दिसलं की. You could see agape love even in the palace. महालात सुद्धा तो जे काही करत होता त्यातनं अगापे प्रेमच Now दिसलं. that doesn't mean Joseph was like Jesus, याचा अर्थ योसेफ येशू होता असं नव्हे, that he only lived with agape की love. केवळ अगापे प्रेमातच तो जगला असं नव्हे. No, we see both eternal love and temporary love also in Joseph. अनंत काळातलं अगापे प्रेम आणि नैसर्गिक प्रेम सुद्धा आपल्याला योसेफात दिसतं. Yes, there was temporary love also seen in Joseph. तात्पुरतं प्रेम सुद्धा योसेफामध्ये आपल्याला दिसतं. But we also see eternal love rising above this human love. पण अनंत काळातलं अगापे प्रेम आपल्याला या नैसर्गिक तात्पुरत्या मानवी प्रेमाच्या वर गेलेलं दिसतं योसेफाच्या जीवनात, तेही जुन्या करारात. Say, let me tell you, अजून सांग, when you have eternal love, that does not mean that you have, that the human love is gone. तुमच्यामध्ये अगापे प्रेम आलंय म्हणजे मानवी प्रेम तुमच्यात नाहीये असं नसतं. No, human love is there. मानवी प्रेम पण आहे आपल्यात, But eternal नैसर्गिक. love rises up higher than human love. पण अगापे प्रेम त्याच्याहून वर येतं. Because Joseph was human, कारण योसेफ मानवच होता ना. and human love appears at times from his life. आणि मानवी प्रेम योसेफाच्या जीवनात कधी कधी दिसतं आपल्याला. See, but it never lasts long. पण ते फारसं टिकत नाही. Because कारण the eternal love inside him kept taking over the human love. त्याच्या आतलं अगापे अनंत काळातलं प्रेम जे आहे ना ते त्याच्या मानवी प्रेमाच्या वर आलं. Many times he must have felt, अनेक वेळेला त्यालाही वाटलं असेल I should retaliate. की मी सुद्धा प्रत्युत्तर करून ह्यांना थोडं सुनवलं पाहिजे, But no, he took it back. पण त्याने नाही केलं. Amen. सुनवणं वगैरे नव्हे. And so we see Joseph showed temporary love in his reactions. आणि म्हणून आपण पाहतो योसेफाने तात्पुरतं प्रेम त्याच्या प्रतिक्रियांमध्ये दाखवलं. Because when he saw his brothers after 20 years, कारण जेव्हा त्याने आपल्या सख्या भावंडांना 20 वर्षांनंतर पाहिलं, he kept one brother योसेफाने एक भाऊ मागे ठेवला and left all of them आणि back. बाकीच्यांना सोडलं परत. Kept Benjamin, said, bring Benjamin back. आणि तो म्हणाला त्यांना ना बन्यामीनाला घेऊन या, त्याला इथं ठेवा. And so, you know, that was human love. मानवी प्रेम. Little bit with many kind of
little selfishness असं in it. मिसळलेलं थोडंसं स्वार्थीपणात वगैरे. And so he hid also when he saw his brothers. आणि भावना पाहिल्यावरती तो लपला सुद्धा, You see him going inside and weeping. कोपऱ्यात जाऊन रडला सुद्धा. What is that? Human love. हे सगळं मानवी It प्रेम. has no power. त्याच्यात सामर्थ्य नाहीये, It has no endurance. त्याच्यामध्ये चिकाटी सहनशीलता नसते. That's why when he saw all his brothers, म्हणून जेव्हा त्याने आपल्या सगळ्या भावंडांना पाहिलं ना, he went inside तो आत गेला and wiped his eyes. आणि डोळे वगैरे पुसले. That is human love. ते मानवी प्रेम. He struggled संघर्ष चालू होता and he त्याचा. tested them आणि त्याने पारख केली त्यांची. because that was human love. That was emotional love. मानवी प्रेम, भावुक प्रेम, That's natural love trying to protect itself. नैसर्गिक प्रेम, स्वतःचा बचाव करणं, स्वतःला सुरक्षित ठेवणं. ह्यांनी तर माझ्याशी असं केलं, मला फार खड्ड्यात फेकलं, आता परत इथं आलेले आहेत आणि काय काय करून ठेवतील देव जाणे See, वगैरे as a असं. temporary love says, I want to forgive you, तर तात्पुरतं प्रेम म्हणतं की मला तुला क्षमा करायची आहे, but I'm still hurting. पण तरी मला वाईट वाटलं. So temporary love hesitates. मग तात्पुरतं प्रेम जरा डगमगतं. Temporary love calculates. तात्पुरतं प्रेम हिशोबाला बसतं की किती वेळा तुम्ही असंच केलं आणि आता परत वगैरे. Temporary love wants fairness. आणि तात्पुरत्या प्रेमाला न्याय हवा असतो की लेट्स बी फेअर इनफ. See, temporary love does not move into mercy. आणि तात्पुरतं प्रेम दयेत वगैरे जात नाही की दया नाही, दया नको. And so Joseph was wrestling. तर योसेफाचं तिथे युद्ध सुरू होतं. The pain was real. वेदना खऱ्या I होत्या. mean, somebody put you in the pit, sold you for 20 pieces of silver. आणि संबडी ते सुद्धा सख्खी भावंड जी तुम्हाला विकून टाकतात, ती काय वस्तू आहे का विकायला? भाऊ आहे तुझा सख्खा. And so the pain was real. वेदना खऱ्या होत्या, Memories were real. स्मरणात होतं ते खरं होतं. When he saw his brothers, that memory all raced into his आणि mind. भावांना बघितल्यानंतर ती सगळी आठवण त्याच्या मनात परत आली The betrayal also was real. की दगा दिलेला आहे त्यांनी. And that struggle was temporary love. आणि तो संघर्ष मग तात्पुरत्या प्रेमातला. But let me tell you one thing. पण एक सांगतो, Temporary love तात्पुरतं प्रेम never has the final say and should never have the final say. तात्पुरत्या प्रेमाला तुम्ही कधी फायनल बोलू देऊ नका. Yes. फायनल अगापे प्रेमातनंच आलं पाहिजे. Are you getting me? तात्पुरत्या प्रेमातनं फायनल स्टेटमेंट नकोय. अगापे प्रेमातनं फायनल स्टेटमेंट काढा. Because Job also made some statements out of his human love. कारण योबाने सुद्धा बघा तात्पुरत्या मानवी प्रेमातनं काही वाक्य अशी बोलली, But agape love took पण over. अगापे प्रेमाने ताबा घेतला. Eternal love should swallow up temporary love. अगापे प्रेमाने तात्पुरत्या प्रेमाला घेऊन टाकलं पाहिजे. राज्य अगापे प्रेमाचं पाहिजे. अगापे प्रेमाने तात्पुरत्या मानवी प्रेमाला, मातृप्रेमासारख्या प्रेमाला घेऊन टाकायचं. Amen. And so when he kept going back to weep over आणि and over, सारखा मग योसेफ आतमध्ये रडायला कोपरा धरून रडायला गेला. these were breakthrough moments. हे जे क्षण होते ना, ते नवीन सुरुवातीचे क्षण होते. Because at that time, कारण त्यावेळेला there was a wrestling going on between human love and agape love. मानवी प्रेम आणि अगापे प्रेम यांचा संघर्ष चालला होता योसेफात. Agape love was pressing through a wounded heart. आणि अगापे प्रेम त्या जखमी हृदयातनं बाहेर येत होतं. Eternal love अनंत काळातलं was प्रेम, saying, don't worry, I will heal you. अनंत काळातलं अगापे प्रेम त्याला म्हणत होतं की अरे मी तुला आरोग्य देईन, मी तुझं हृदय बरं करीन. Don't allow human love to take तू over. मानवी प्रेमाला नको ताबा You घेऊ will देऊ. become sick. नको तू आजारी पडशील, तू नको असं तिरस्कार वगैरे करू नको. And so when he was doing in and out, तर असा इन आउट आत बाहेर चाललेला असताना eventually सरते शेवटी agape love rose in him अगापे प्रेम त्याच्यात आलं वर. and he said, आणि तो बोलला, I am not who I used to be. मी जसा होतो तसा आता नाहीये. I will not repay evil for evil. मी वाईटाला वाईटाची परतफेड करणार नाही. And so he made that statement. म्हणजे वाईटाची परतफेड मी वाईटाने करणार नाही असं योसेफ बोलला. And he made that powerful statement. आणि इतकं सामर्थ्यवान त्याचं ते वाक्य केलं. Genesis 50 verse 20. उत्पत्ती 50वा अध्याय The 20वा वचन. language of agape love. अगापे प्रेमाची भाषा उत्पत्ती 50:20. You meant it for evil, तुम्ही माझं वाईट योजलं, but my God meant it for good. माझ्या देवाने त्यातूनही माझं चांगलं केलं. That is the voice of agape love. हे अगापे प्रेमाचा आवाज That आहे. sentence is pure eternal love. आणि हे जे वाक्य आहे ना, उत्पत्ती 50वा अध्याय त्यातलं 20वं वचन, ते शुद्ध निखळ अगापे प्रेमाचं वाक्य आहे. Temporary love will react. तात्पुरतं प्रेम प्रतिक्रिया करतं, Eternal love will redeem. पण अगापे प्रेम उद्धार देतं. Temporary love sees only injustice done to you. तात्पुरतं प्रेम तुझ्यावर झालेला अन्याय बघतं. Eternal love sees God's purposes in it. अगापे प्रेम त्या अन्यायातून सुद्धा देवाचा काय संकल्प आहे हे बघतं. How many are understanding कि what I'm भले ये सब कुछ मेरे लाइफ में हो गया, बहुत अन्याय हो गया है मेरे साथ,
पर उसमें भी प्रभु का कुछ तो संकल्प है. That is agape love's language. हे समजून जे बिलीवर माणसं जगतात आणि बोलतात त्यांची भाषा अगापे प्रेमाची भाषा आहे. Temporary love wants revenge. तात्पुरत्या प्रेमाला बदला घ्यायचा असतो. मी सूड घेणार, मी नाही सोडणार, त्यांनी असं केलं मी सोडते का. Eternal love releases forgiveness. अगापे प्रेम क्षमा सोडतं. क्षमा See, करो, आगे बढ़ो. Joseph's temporary love showed his humanity, योसेफातलं तात्पुरतं प्रेम त्याचा मानवी स्वभाव दाखवत होतं. but Joseph's eternal love showed God's nature. पण through him. योसेफातल्या अगापे प्रेमाने देवाचा जो स्वभाव त्याच्यात आला होता तो दिसला. His temporary love made him to weep. त्याच्या तात्पुरत्या प्रेमाने त्याला रडायला लावलं की ही माझी भावंड आली बघा. That's what happens. असं होतं ना. So when people weep, तर लोक जेव्हा रडतात it is temporary love. ते तात्पुरतं प्रेम असतं की त्या भावना उचमळून येतात. ह्यांनी एकेकाळी माझ्याशी काय काय केलेलं आहे. But his eternal love made him to forgive. पण अगापे प्रेमाने त्याने त्यांना क्षमा केली. His temporary love made him test his brothers. त्याच्या तात्पुरत्या प्रेमाने त्याला त्याच्या भावंडांची परत कसोटी घ्यायला लावली. Isn't it? He है ना? was testing his brothers. त्याच्या भावंडांना तो टेस्ट करत राहिला, कसोटी घेत राहिला. तात्पुरतं प्रेम. I found a silver glass in your sack. की चांदीचा ग्लास मला तुमच्या पोत्यात सापडला. थोडा आपण पण त्रास द्यायचा हा होता की ना. आपण भी थोडे झटके देंगे. ही अलीकडची भाषा अशी असते. से- त्यांनी एवढं केलंय ना, आपण भी थोडासा झटका दे देते हो का? But his eternal love made him embrace them finally. पण त्याच्या अगापे प्रेमाने शेवटी त्याला त्याच्या भावंडांना मिठी मारायला लावली की आय लव्ह यू. His temporary love cried over the wounds he carried. त्याचं तात्पुरतं प्रेम त्या जखमांवर रडलं. But his eternal love healed the wounds. पण अगापे प्रेमाने त्या जखमा भरल्या. The moment he releases forgiveness, it got healing आणि ज्या inside. क्षणाला त्याने ती क्षमा त्यांना देऊन टाकली, आरोग्य आलं. This is the Christian journey. ख्रिश्चन प्रवास आहे हा. Amen. ख्रिस्तीपणा बोलण्यात नाही बेटा, करने में ही मजा है. खाली बोलने में कुछ मजा नहीं कि हम क्रिश्चियन हैं, करने में ही मजा है. Temporary love is human. तात्पुरतं प्रेम मानवी आहे. Eternal love is divine. अनंत काळचं प्रेम दैवी आहे. Amen. आमेन आमेन. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले let your light shine, तुमचा प्रकाश चमकू दे that people seeing you will glorify your Father in की heaven. पाहणाऱ्या लोकांनी तुमच्या स्वर्गीय बापाचा गौरव करावा. Temporary love is from Adam. तात्पुरतं प्रेम आदामाकडून आलं. Eternal love is from Christ. अगापे प्रेम ख्रिस्ताकडून आलं. And why is this important? आणि हे का महत्वाचं Because आहे? it tells every believer, कारण प्रत्येक बिलीव्हरला ते सांगतं you are not disqualified because you struggled. तू संघर्ष केला म्हणून अशिक्षित आहेस असं नव्हे. You are not unspiritual because you cried. तू रडला म्हणून आध्यात्मिक नाहीयेस असं नव्हे. You are not carnal because forgiveness was hard. क्षमा तुला अवघड जात होती म्हणून तू दैहिक आहेस असं नाही. Temporary love means you are human. तात्पुरतं प्रेम म्हणजे काय? आफ्टर ऑल यू आर अ ह्युमन बीइंग. तू एक मानव आहेस. Eternal love means you belong to God. पण अनंत काळचं प्रेम अगापे प्रेम म्हणजे तू देवाच्या मालकीचा आहेस. तात्पुरतं प्रेम हे मानवी प्रेम आहे. आणि ह्युमन मानवी प्रेम म्हणजे ओल्या मातीचा तू एकच साचा You बेटा, may तुझ्या have- देहाचा काही नाही भरोसा. You may have some irritation, हा. little bit, तर थोडंफार कधी कधी वैताग आला, struggling मला थोडा to forgive, चिडचिड आली, मला cannot नाही. endure. थोडं- That is all human love, ते मानवी emotions. प्रेम, सगळं तात्पुरतं मानवी प्रेम, त्यातल्या भावना आहेत But त्या. let agape love increase तेव्हा अगापे प्रेम वाढू and दे. take over. आणि ताबा घेऊ दे. हालेलुया आमेन. You have to say, म्हणायचं I will forgive मी क्षमा करणार. because my God forgave me. माझ्या देवाने मला क्षमा केली ना, मी त्यांचं उकरून नाही काढणार आहे. माझ्या देवाने मला क्षमा केली, मी त्यांना केली. I will live for my eternal reward, मी माझ्या अनंत काळातल्या प्रतिफळांसाठी जगणार आहे. not emotional reaction. मी भावुक प्रतिक्रिया देणार नाहीये. इमोशनल होऊन मी ड्रामा नाही करणार आता. Amen. आता भावुक होऊन नाटक नाही करणार. Praise God. फिनिश्ड. Amen. I think so. We will continue next time. पुढच्या वेळेला आपण सुरू ठेवू मला असं वाटतं. That's why I've seen people going through tough times, but yet enduring through it all because they operate on agape love. मग मी पाहतो ना, काही लोक फार त्रासातनं जात असतात, खूप खूप त्रासातनं, तरी त्या सगळ्यातनं चिकाटीनं बाहेर पडतात, कारण अगापे प्रेमामुळे. Husbands are tormenting them, torturing them, काही बायकांना नवरे छळ छळ छळतात, yet तरी they smile. त्या बायका हसत मूक असतात. What is it? हे काय आहे? Agape love. हे अगापे प्रेम आहे.
I will show you sickly people who live with human love. मी तुम्हाला आजारी माणसं दाखवीन अशी जी मानवी प्रेमात जगतायत. And I will show you healthy people living with Hallelujah. agape love. आणि मी तुम्हाला आरोग्यवान माणसं काही दाखवीन जी अगापे प्रेमात जगतायत. इवन इफ दे आर व्हेरी ओल्ड, जरी म्हातारी असली तरी सुद्धा. That does not do away our human love. त्यातून आपलं मानवी प्रेम निघूनच गेलं असं काही नाही. But पण agape love should supersede our human love. अगापे प्रेमाने मानवी प्रेमावरचा ताबा घेतला पाहिजे. You may start with human love. हा, मानवी प्रेमानं तुम्ही सुरुवात कराल, Always end with agape love. पण समाप्ती अगापे प्रेमात करा. Because agape love never fails. कारण अगापे प्रेम कधीही अपयश देत नाही. Never fails. कधीही अपयश It's a देत नाही. product of heaven. स्वर्गातलं उत्पादन आहे ते. It's an eternal product. अनंत काळातलं उत्पादन आहे ते. God has given us freely. देवाने फुकट दिलंय आपल्याला. Not because we deserve it, आपण लायकीचे आहोत म्हणून नाही, मी अगोदरच सांगितलं but तुम्हाला. because we don't deserve it. आपण लायकीचे नाही आहोत That's why He gave म्हणून us. दिलेलं आहे, है ना. Amen. लायकी तर कधीच कोणाची काढायची नाही, कारण लायकी कोणाचीच नाहीये I बेटा. mean, each one of us knows it. आणि प्रत्येकाला आपापलं ते माहिती I आहे. also know it. मलाही माहितीये, तुलाही What I माहिती. was in when I was in the world. मी जगात असताना काय होतो मला माहित नाही का. I used to also lose my temper. मलाही राग फार यायचा जगात असताना. But after I came to Jesus, पण येशूकडे आल्यावर agape love has taken over. अगापे प्रेमाने ताबा Not that we घेतला. don't lose our temper now. असं काही नाही की आता अजिबातच राग येत नाही असं मी म्हणणार That नाही. human love will never go away. मानवी प्रेम तेवढं असतं आणि ते कधी जाणार नाही. But पण we also have agape love. अगापे प्रेम पण आपल्यात आहे ना. Amen. आमेन. Come, let's worship the Lord. हालेलुया. हिसाब जल्दी क्लियर करो, सोना नहीं उसके बगैर. चाहे मैं कितनी वाह। भाषाएं बोलूं, स्वर्ग की हो या पृथ्वी की, चाहे मैं कितनी भाषाएं बोलूं, स्वर्ग की हो या पृथ्वी की, मुझ में प्रेम नहीं है तो मैं झनझनाती झांझ हूँ, मुझ में प्रेम नहीं है हालेलुया. तो आमेन. मैं झनझनाती झांझ
That's why Paul said म्हणून पॉल म्हणाला in 1 Corinthians 14th chapter verse 1. 1 करीन 14वा अध्याय पहिलं वचन, Pursue after love. प्रीती मागे लागा. Desire spiritual gifts, आध्यात्मिक दानांची इच्छा बाळगा, but pursue after love. पण मागे लागाल प्रीतीच्या. Amen. ख्रिस्तीपणाचे हे गूढ खरे, अगापे प्रीतीशिवाय माझे ख्रिस्ती जीवन अधुरे. Pursue, he says. Go after it. प्रीती मागे लागा. लव, यूज अँड लव, यूज अँड लव. He says, desire spiritual gift, आध्यात्मिक देणग्यांची Only इच्छा desire. बाळगा. इच्छा बाळगा, but go after love. पण प्रेमाच्या मागेच लागा. Amen. आमेन. Father, I pray देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, you have showed us this night. आज रात्री तू आम्हाला दाखवलंस, If eternity is affected by anything, it is agape love. अनंत काळावर जर कुठल्या गोष्टीनं प्रभाव पडतो, फरक पडतो, तर तो अगापे प्रेमामुळे पडतो. If one can gather rewards in heaven, it has to be only through agape love. एखाद्याला स्वर्गात प्रतिफळ खरोखर गोळा करायचं जर असेल तर ते अगापे प्रेम करूनच मिळेल. Father, I pray प्रभू, मी प्रार्थना करतो, every work that we do, प्रत्येक काम जे आम्ही करतो let it be done with agape ते love. अगापे प्रेमातून केलं जाऊ दे. No wrong motives, no mean motives, चुकीचे हेतू नको, स्वार्थी हेतू नको, but sincere love. प्रामाणिक अगापे प्रेम. No agendas, काही अजेंडा लपलेले strings नको, attached. काही धागे दोरे लटले नको, no eyewash, डोळे उघड नको, डोळे बंद नको, आयवॉश नको, वरच्यावर नको, लपाछपी नको. yes, प्रामाणिकतेनं अगापे प्रेमात Pure love. कामं. Pure जे love. अगापे प्रेम शुद्ध आहे, निखळ आहे, प्युअर आहे. Lord, प्रभू, let your agape love be poured into their heart तुझं more and अगापे more. प्रेम अजून या लोकांच्या And from हृदयामध्ये. today we will pursue agape आणि love. आजपासून आम्ही अगापे प्रेमाच्या मागेच As लागणार. Bible said, pursue after love. जसं बायबल म्हणतं, प्रीतीच्या मागे लागा, Go after it. प्रेमा मागे लागा, Go after it. प्रीतीच्या मागे Use लागा. it. वापरा प्रेम, वापरा अगापे प्रीती, वापरा. Thank you, Jesus. धन्यवाद, That येशू. means it has power. It's a force that is very powerful. म्हणजे त्या शक्ती आहे आणि त्या शक्तीत फार शक्ती आहे. And I'm telling you, if you use agape love, आणि अगापे प्रेम जर तुम्ही वापरलं ना, you will stay healthy. तुम्ही आरोग्यवान राहाल. Bitterness cannot stay 1 minute. कडूपणा 1 मिनिट राहणार नाही. Pain cannot stay 1 minute. वेदना 1 क्षण राहणार नाही. Hatred cannot stay 1 minute. तिरस्कार, मत्सर, कपट, कलह राहणारच नाही. No envy can stay where अजिबात agape love नाही. is. द्वेष नाही, जळफळाट नाही, ईर्ष्या नाही, काही नाही राहणार. Pain, wounds, hurt, वेदना, जखमा, Envy, वाईट वाटलं, jealousy, it कलह, kills us. हेवा, हे सगळं ठार मारताय आपल्याला. की आय कॅनॉट स्टँड हिम, आय कॅनॉट स्टँड हर, आय कांट टेक दिस एनी मोर, आय कॅन्ट टेक दॅट एनी मोर. नो नो, अगापे प्रेम टेक्स इन एव्हरीथिंग. forgiving one another, एकमेकांना क्षमा loving करणे, one another, एकमेकांना प्रेम going करणे, the second mile. दुसरं मैल तू चालणे. Thank you, Father. देवाला धन्यवाद. And I'm telling you, मी सांगतो ना, you will be healthy, you will be strong, तुम्ही आरोग्यवान राहाल, you will बलवान be राहाल, blessed, you आशीर्वादित will राहाल gain abundant entry in heaven, आणि विपुल प्रवेश तुम्हाला and you will स्वर्गात. gather lots of eternal आणि rewards. भरपूर तुम्ही प्रतिफळ गोळा कराल स्वर्गात. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. तुझे आभार Thank you, दे Jesus. बाप्पा. Thank you, Lord. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. Bless everyone this night. सगळ्यांना आज रात्री आशीर्वादित. Every desire you fulfill. प्रत्येक इच्छा त्यांची तू पूर्ण कर. Touch their lives. त्यांच्या जीवनांना तू स्पर्श कर. People who are sick. जे लोक आजारी आहेत, If you are sick, please come. I will pray for तुम्ही you. आजारी असाल तर इकडे या, I'll मी just तुमच्यासाठी pray for प्रार्थना you all. करीन. Yes, we will pray. प्रार्थना करू आपण Your त्यांच्यासाठी. sickness has to be healed. तुमचा आजार बराई व्हायला पाहिजे. Sometimes sickness, the cause for sickness also is because we have not operated on agape love. कधी कधी आजारांमागचं कारण हे सुद्धा असतं की आपण अगापे प्रेमात राहत नाही, मग आजार होतात. Yes. When you operate agape love, that sickness also can go. अगापे प्रेमामध्ये राहिलो, जगलो ना, तर आजार पण सुद्धा जातं बेटा. Thank you, Father. Lord, I pray for these souls. प्रभू, या सगळ्या जीवांसाठी मी प्रार्थना करतो. Whether there is pain in them, bitterness in them, त्यांच्यात वेदना असू देत, काही कडूपणा असू दे,
where they need healing, inner healing, आतून त्यांना काही आरोग्याची गरज असू दे, that bitterness, तो कडूपणा, hurt, ते वाईट sorrow. वाटलेलं, त्या जखमा, ते दुःख, Master, maybe somebody has broken your heart. कदाचित तुमचं हृदय कोणी तोडलं असेल, Maybe somebody is pulling you down, कदाचित कोणी तुम्हाला खाली खेचत hurting असेल, you, वाईट वाटेल असं वागत असेल, saying things, तुमच्या विरुद्ध बोलत असेल, doing things, तुमच्या विरुद्ध काम करत असेल, and that is causing hurt in you. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत And असेल, it's हृदयाला difficult जखमा for you होत to असतील आणि forgive. तुम्हाला अवघड जात असेल क्षमा करायला. But right now, आता या वेळेला I will pray for you मी all. प्रार्थना करतो तुम्हा सर्वांसाठी. Father, I pray, देव बाप्पा, मी प्रार्थना करतो, you heal their broken hearts. तू त्यांच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य दे, Heal their broken hearts. त्यांच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य दे. Let your love be poured into their तुझं hearts. प्रेम अगापे त्यांच्या हृदयामध्ये अजून, Let your love be poured in their hearts. तुझं अगापे प्रेम त्यांच्यामध्ये अजून होत. Just say, I forgive. म्हणा, मी क्षमा I करते. forgive everyone. म्हणा, मी And सर्वांना I'm telling क्षमा you, God will करते. stand by you. आणि देव तुमच्या बाजूने उभा राहील बघा. I forgive. म्हणा, मी क्षमा करत I आहे. forget. मी क्षमा करून विसरून जात आहे सगळं. And I know God will back me. आणि मला माहितीये देव मला पाठिंबा देईल. People who are sick, जे लोक आजारी आहेत, I command you in Jesus' name. मी आज्ञा करतो येशूच्या नावात, Touch. Heal them. आरोग्य दे प्रभू. Heal in आरोग्य Jesus' name. येशूच्या नावात, Heal in the name of Jesus. येशूच्या Heal नावात, in the name of Jesus. येशूच्या नावात, Heal them in the name of Jesus. येशूच्या नावात त्यांना Healer आरोग्य in the दे. name of Jesus Christ of येशूच्या नावात. Nazareth. आमेन. Thank you, Lord God. Touch all of them. सर्वांना Touch all स्पर्श of their कर दे lives, oh बापा. Father. Every सर्वांना sickness, स्पर्श कर. every प्रत्येक- disease, you devil, प्रत्येक आजार, प्रत्येक I command you in the name of सैताना, मी तुला आज्ञा करतो, live in Jesus' सोड name. या लोकांना. Bring him also. In the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. Touch them. येशूच्या Touch नावात them. Touch them. स्पर्श कर प्रभू. Touch them. स्पर्श In कर the दे name of बापा. Jesus Christ of स्पर्श Nazareth. कर Be त्यांना. healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. All demonic activities, सर्व सैतानी शक्त्या, evil powers that have taken over, वाईट शक्त्या ज्या तुमच्यावर कार्य I करतात, curse you in the name of मी Jesus. शापित करतो येशूच्या Be नावात. gone in Jesus' name. येशूच्या नावात ते जाऊ दे. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. From today, आजपासून you are free. तुम्ही मोकळे आहात, Because the love of God has gripped you. कारण देवाच्या प्रेमाने तुम्हाला जखडलंय. God will deliver you. देव तुम्हाला सुटका देईल. God will remove you from all your troubles. देव तुम्हाला तुमच्या सगळ्या त्रासांमधून काढेल. And one day you will say, आणि एके दिवशी तुम्हीच म्हणाल, you meant it evil for me, तुम्ही माझं वाईट योजलं होतं ना, but my God meant it for my good. पण माझ्या देवाने त्यातून माझं चांगलंच केलं. That is the power of agape हे love. अगापे प्रेमातलं सामर्थ्य आहे. Thank you, Lord. Thank you, धन्यवाद, Jesus. धन्यवाद, धन्यवाद येशू. Praise God. तुझे आभार. God bless you all. Please be seated. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. कृपया आपल्या जागी जाऊन सर्वांनी बसून घ्या.